करिअर निवडताना आपण 3 सर्कल बघितले पाहिजे. म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांनी हजारोंनी एम्प्लॉय काढून टाकले. एकही व्यक्ती एक्सपिरियन्स हायर केलेला नव्हता. सगळेचे सगळे 25,000 फ्रेशर होते. लोकांचे हिडन बिझनेस असतात, ते तुम्ही ओळखायला शिका. सो सर, मग करिअर डिसाईड करताना कोणते की फॅक्टर्स आहेत जे लक्षात घेतले पाहिजे मला? म्हटलं याला म्हणतात बिझनेस वुमन, म्हणून आम्ही त्यांच्या आवडीवरती डायरेक्टली टार्गेट करतो. आज सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिकचे जे काही डील्स येतात ते कोणाला येत आहेत? इंडिया. सगळं सोडून द्या सर. व्हॉट अबाउट झोमॅटो? सर फायनान्शियल मॅनेजमेंट कुणाकडून शिकावं? छत्रपती शिवाजी महाराजांकडून. 10th नंतर कोणकोणते फील्ड्स ओपन होतात? भले 10 कामाऐवजी एकच काम करा, पण फोकस देऊन आणि टॉपचं काम करा. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या नवीन एपिसोडमध्ये. सो गाईज, रिसेंटली 10th and 12th दोन्हीचे रिझल्ट्स डिक्लेअर झाले आहेत आणि प्रत्येक घरामध्ये हाच विषय चालू आहे की कोणतं करिअर निवडावं, हाऊ टू चूज अ करिअर. सो या विषयावर गप्पा मांडण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत श्री यशोदीप शेट्टी सर, जे करिअर ग्रोथ काउन्सिलर आहेत आणि ते फाउंडर CEO आहेत YD बाबा के बोलचे. तसेच ते डिरेक्टर आहेत क्लाउडस्टँड ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेडचे. तसेच ते डिरेक्टर आहेत टॅक्स ब्लॉक प्रोफेशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे. सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. सो गाईज, एन्जॉय दिस पॉडकास्ट. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. कशा आहात सर? अगदी मजेत. कसं आहे सर की आयुष्यात 2 डिसिजन खूप महत्त्वाचे असतात, करिअर आणि लग्न. आज आपण करिअर बाबतीत गप्पा मारू. तर मला सुचत नाही की कुठून सुरुवात करू, तर आपण थोडं तुमची सुरुवात करू की YD बाबा नक्की काय? कारण तुम्ही 10वी 12वी सगळ्यांनाच करिअर काउन्सिलिंग करता, तर मग YD बाबा हे नाव का आलं? ओके. यासाठी तुम्हाला अजून 6 ते 7 वर्ष आपल्याला मागे जावं लागेल. ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला होतो, फर्स्ट इयरला होतो, आणि फर्स्ट इयरला असताना पहिल्या सेमचा रिझल्ट लागला. एक सब्जेक्ट बॅकला होता ज्याचं नाव होतं BEE आणि मग ते BEE, बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर परत सेकंड सेमला आम्हाला परत सब्जेक्ट होते. त्यावेळेसही तो सब्जेक्ट राहिला. सेकंड इयरला गेलो तरीही तो राहिला. सेकंड इयरच्या सेकंड सेमलाही तो राहिला ना. अक्षरशः त्यामुळे मला फर्स्ट इयरच्या त्या सब्जेक्टमुळे ड्रॉप पडलं. मग ड्रॉप पडल्यानंतर एकतर नाव होतं यशोदीप. माझे सगळ्या मित्रांना यशोदीप नाव खूप मोठं वाटायचं. मग जवळचे जवळचे मित्र होते, ते काय करायचे, YD बोलायचे. YD. ओके. आणि इंजिनिअरिंगमध्ये एक टर्म आहे की एखादा मुलगा नापास झाला की त्याला YD बोलतात, इयर ड्रॉप म्हणजे YD. सो मग माझी एक चीड पडली की YD म्हटलं, अरे YD काय म्हटलं यार, आणि फेल झालेलो. मग 1 वर्षात काय करायचं, म्हणून मी त्यावेळी डिसिजन घेतलं की चला आपल्याला आता एक यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे. मग त्याचं नाव काय द्यायचं, म्हणून मग मी स्वतःलाच नाव देऊन टाकलं YD बाबा के बोल. आणि एक कोइन्सिडन्सली झालेला चॅनल आज स्वतःचीच ओळख झाली असं म्हणायला लागतं. ते तुम्ही स्वतःच्या चीडला एक चांगल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणजे प्रेझेंट केलं. नाही, मला असं वाटतं की कोणताही व्यक्ती असतो, जोपर्यंत त्याला चीड येत नाही, ॲग्रेशन येत नाही, जोपर्यंत त्याला राग येत नाही कुणाचा, तोपर्यंत तो काही जगावेगळं करूच शकत नाही. ओके. तर सर, आपण आता करिअरबद्दल थोडंसं गप्पा मारू की पॅशन, प्रत्येकामध्ये काही ना काही पॅशन असते किंवा हे करायचे मला इच्छा असते. तर पॅशन किंवा ते मुलाच्या कशामध्ये स्ट्रेंथ आहे हे पाहून त्यांनी करिअर कसं चूज करावं? सो मी कायम एक गोष्ट सांगतो की करिअर निवडताना आपण 3 सर्कल बघितले पाहिजे. म्हणजे की मी एकिगाई नावाचं एक जॅपनीज टेक्निकचं बुक आहे, त्यामध्ये वाचलेलं आहे. पण त्यासाठी मी करिअर म्हणजे ते ॲक्च्युली वेगळ्या गोष्टीसाठी आहे, परंतु त्याचा मी संदर्भ घेतला आहे करिअर निवडण्यासाठी. तर फर्स्ट ऑफ ऑल जे माझे 3 सर्कल आहे, त्या 3 सर्कलमध्ये मी पहिलं बघतो की तुमची हॉबीज काय, तुमचा इंटरेस्ट कशात आहे. दुसरं सर्कल जे आहे ना, त्या सर्कलमध्ये बघायचं असतं की तुम्हाला जो काही इंटरेस्ट आहे, तुमचं जे काही आवड आहे, तुमच्या ज्या काही हॉबीज आहे, त्याच्या रिलेटेड एज्युकेशन अवेलेबल आहे का मार्केटमध्ये, म्हणजे डिग्री, ग्रॅज्युएशन काही अवेलेबल आहे का. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा कॉलम असतो किंवा सगळ्यात मोठं सर्कल असतं महत्त्वाचं, ते म्हणजे काय की त्याच्या रिलेटेड मार्केटमध्ये सध्या स्कोप काय. बरोबर. मान्य आहे, मला कोडिंग खूप आवडते, मला कोडिंगमध्ये मला IT मध्ये मी फार किडा आहे, सगळं ओके. मी IT मध्ये घुसतोय, मी त्याच्याबद्दल एज्युकेशन पण घेतलं आहे. मी अक्षरशः BTech इन IT झालो आहे, BTech इन कम्प्युटर, MTech झालो आहे, ME झालो आहे. आणि नेमकं त्यावर्षी भयंकर मोठं रिसेशन आलं आहे. US मधनं इंडियात प्रोजेक्ट येत नाही आहे, इंडियात प्रोजेक्ट आहेत
परंतु आहे तेच एम्प्लॉईजला फायर केलं जातंय, जे की आपण गेल्या वर्षामध्ये सध्या बघतोय बघितलं. आपण. आताही म्हणजे आता तरी मार्केटमध्ये थोडेसे अप अँड डाऊन कव्हर व्हायला लागलेत, पण आयटी मध्ये भयंकर रिसेशन आपण बघितलं मागच्या वर्षी. म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांनी हजारोंनी एम्प्लॉय काढून टाकले. मग अशा वेळेस स्कोप मॅटर करतं. सो तुमची स्ट्रेंथ असेल, तुमचं पॅशन असेल, हे डिपेंड करतं या 3 स्टेप्सवरती. फर्स्ट ऑफ ऑल युअर इंटरेस्ट अँड हॉबीज, म्हणजेच थोडक्यात काय की इंटरेस्ट, हॉबीज प्लस एज्युकेशन प्लस स्कोप इज इक्वल टू युअर व्हॉट यू कॅन से पॅशन अँड स्ट्रेंथ ऑर युअर बेस्ट करिअर, असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला कसं होतं ना की परिस्थिती आणि पॅशन मॅच नाही करत, कारण घरची परिस्थिती तुम्हाला वेगळ्या डिरेक्शनला घेऊन जाते. बरोबर. तर मला सांगा की सर एखाद्याला जर का स्वतःमध्ये काय आहे ते स्वतः येत नसेल तर मग त्यांनी कसं फाईंड करा? फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आहे ना, जे कोणी हे बघताय त्यांना मी स्पष्ट सांगेल की असा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना जाणवेल ना, त्यांनी पहिलं माझ्याशी कनेक्ट करा. कारण मला अशा विद्यार्थ्यांना मदत करायला खूप आवडते. कारण जो माणूस स्वतःला शोधू शकत नाही ना, तो माणूस त्याच्या जिंदगीत काय करणार आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतंय ना की तुम्हाला स्वतःलाच तुम्ही हरवलंय आणि तुम्ही स्वतःलाच सापडत नाही ना, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही एक कुठेतरी एक ब्रेक घेणं गरजेचं आहे, कुठेतरी निवांत बसणं गरजेचं आहे, कुठेतरी मेडिटेशन करा, शांततेत बसा आणि स्वतःला ऑब्झर्व करा. नेमकं तू काय आहेस, तुझा जन्म कशासाठी झालाय, तुझ्या आवडीनिवडी काय आहेत. आज मी जेवढ्या काही विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग घेतो त्यांना विचारतो, बाबा रे तुझ्या हॉबीज काय? सर माझ्या हॉबीज, मला बुक रिडिंग आवडते, स्विमिंग आवडते. मग मी त्याला विचारतो, मागच्या 1 महिन्यामध्ये किती बुक्स वाचले? आन्सर नसेल. आणि लिटरली मी काही एम्प्लॉयचे इंटरव्ह्यू घेताना हे क्वेश्चन विचारलेत. माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये मी कधीही मुलांना तुला टेक्नॉलॉजिकली काय येतं हे विचारतच नाही. मला स्किलफुल एम्प्लॉय नको आहे, ते घडवायचं काम माझं आहे, त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप करणं हे काम माझं आहे. ॲज अ डायरेक्टर असेल, ॲज अ CEO असेल, पण त्या व्यक्तीला ते शिकण्याचे कॅलिबर आहे का, त्याच्यामध्ये ते शिकून घेण्याची ताकद आहे का. माझे आवडते म्हणजे एक कोच आहेत, म्हणजे कोच म्हणण्यापेक्षा एक मी ज्यांना रोल मॉडेल वाटतो ते म्हणजे काय, डॉक्टर वेल्लूमणी. डॉक्टर वेल्लूमणी यांनी जवळपास 25,000 लोकांची टीम तयार केली. बट यू कांट बिलीव्ह की त्या व्यक्तीने म्हणजे डॉक्टर वेल्लूमणी सरांनी एकही व्यक्ती एक्सपिरियन्स हायर केलेला नव्हता. सगळेचे सगळे 25,000 फ्रेशर होते. त्यांचं असं म्हणणं आहे की जर मला मुलगा पाहिजे तर तो दुसऱ्यांचा कशाला, माझा मुलगा माझाच पाहिजे ना. तसंच जर तुम्हाला एम्प्लॉई पाहिजे ना, तर तो एम्प्लॉई तुम्ही स्वतः ट्रेन करा. एक्सपिरियन्स एम्प्लॉई जर तुम्ही घेतला, परत त्याला तुम्हाला तुमचे विचार त्याच्या डोक्यामध्ये घालण्यासाठी, ती बॉन्डिंग करण्यासाठी एक ना एक दिवस तुम्हालाही तो सोडून जाईल. सो दॅट्स वाय मला असं वाटतं की तुम्ही तुमची टीम जी आहे ती स्वतःच ट्रेन केली पाहिजे. सो म्हणजेच जो आपला मेन क्वेश्चन होता की पॅशन कसं मुलांनी कंटिन्यू केलं पाहिजे त्यांच्या करिअरसाठी, तर ते याच पद्धतीनं केलं पाहिजे. तुम्ही स्वतःतले सुप्त गुण ओळखा आणि त्याला ट्रेन करा. मगच तुम्हाला तुमच्यामध्ये कुठं काय दडलंय आणि स्वतःला तुम्हाला ओळखायला मदत होईल. वा सर. ओके. सो पुढचा प्रश्न असा आहे की सोसायटीच्या प्रेशरखाली येऊन 10th 12th मुलं करिअर निवडतात, म्हणजे जास्त मार्क पडले की सायन्स, भले ते मुलाला CEO व्हायचं असेल पण तो प्रेशरखाली येऊन सायन्स घेणार. तर मग असं न करता काय करावं? ओके, म्हणजे हा क्वेश्चन आहे ना खूप नॉर्मल आहे. पिअर प्रेशर आपण त्याला म्हणतो की माझा मामाच्या मुलाला कलेक्टर झाला, मग आता मला पण MPSC UPSC द्यायची आहे बुवा, किंवा माझे दाजींना 20 लाखाचं पॅकेज आहे तर आता मला पण IT मध्ये जायचं आहे. नाही, माझा तो भाऊ आहे तो युट्यूबर आहे आणि आमचे ते YD बाबा आहेत, ते पण इंस्टावरती व्हिडिओ टाकतात आणि 4 व्हीलरमध्ये फिरतात. पण तुम्हाला रियालिटी माहिती आहे का, YD बाबा इंस्टाग्रामवरनं पैसे नाही कमवत रे मित्रांनो. YD बाबा एक डिजिटल मार्केटिंग कन्सल्टंट आहे, तो एक बिझनेस ग्रोथ कन्सल्टंट आहे. तो तिकडचे जे काही बिझनेसमॅन आहेत त्यांचा व्यवसाय वाढवून देतो आणि तिथे कन्सल्टन्सी जी करतो ना त्यातनं तो अर्निंग करतो. पण आमचा बिझनेस वेगळा आहे. म्हणजे मॅकडॉनल्डचे ओनर रेकॉक यांना एक प्रश्न विचारला होता एकदा विद्यार्थ्यांनी की सर तुमचा मेन बिझनेस काय आहे बो, तर ते बोलले होते की ते पिझ्झा बर्गर विकणं हा माझा मेन बिझनेस नाहीये, माझा मेन बिझनेस आहे रिअल इस्टेटचा. जिथे जिथे मॅकडॉनल्डची फ्रँचायझी येते ती फ्रँचायझीची जागा म्हणजे माझा मेन बिझनेस आहे. बापरे. म्हणजे लोकांचे हिडन बिझनेस असतात ते तुम्ही ओळखायला शिका. आणि आपलं होतं काय ना, आपण बघतो एक त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि आपण लगेच उडी मारतो. नाही रे बाबा, मग माझं या सेमिनारमध्ये मी परत पुन्हा त्याच पॉईंटला येईल. स्वतःला ओळखा, स्वतःचे पॅशन ओळखा, स्वतःचा इंटरेस्ट ओळखा आणि मग निर्णय घ्या. नाहीतर
अरे 80च्या पुढे पडले सायन्सला जातो, 70च्या पुढे पडले कॉमर्सला जातो, 70पेक्षा कमी पडले आर्टला जातो. नाही बाबा, 70पेक्षा कमी पडणारा माझा मित्र 56% होते, वैभव नाव त्याचं होतं. 56% असणारा मुलगा, 10वीला 56 असणारा मुलगा अक्षरशः सर रात्रीचा झोपेतून बरळून उठायचा. आज तो मुलगा युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमध्ये MSc कंप्लीट झाला आहे आणि ॲज अ सायंटिस्ट, ज्युनियर सायंटिस्ट म्हणून रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये काम करतोय. मला प्राऊड आहेत माझ्या त्या मित्रावरती, वैभववरती. माझं पण सेम होते सर की मी 12th मध्ये 60% होते. बरोबर, त्याच्यानंतर BSc टॉप केलं, MSc टॉप केलं, त्याच्यानंतर आता स्वतः चॅनल चालू आहे आपलं. एक्झॅक्टली. म्हणजे तेवढा फरक पडा. हा तुम्हाला जे करायचं ते पाहिलं पाहिजे. बरोबर, एक्झाम एक मॅटर नाही करत सर, त्याचा रिझल्ट त्याच्या हातात आहे. खरं. तुम्ही तुमची मेहनत घेतली, एक अनुभव घेतलाय, नाऊ लेट्स मूव्ह ऑन, जस्ट प्ले गेम बाय गॉड ऑर यू कॅन से नेचर. सो सर मग करिअर डिसाईड करताना कोणते की फॅक्टर्स आहेत जे लक्षात घेतले पाहिजे मला? करिअर निवडताना म्हणजे मी ते 3च की फॅक्टर परत एकदा रिपीट करेल. ते म्हणजे काय, तुमचा इंटरेस्ट कशात आहे, त्या इंटरेस्टच्या रिलेटेड एज्युकेशन आहे का, आणि त्याला स्कोप आहे का, या 3 गोष्टींचा विचार करा. आणि हे सगळं करत असताना बाबा हात जोडून विनंती आहे, तुमच्या आई बापाच्या खिशाचा पण विचार करा. खरं. नाहीतर मग लईच मोठं शिक्षण घ्यायचं असेल ना, तुझ्यात जर ही हिंमत असेल, तुझ्यात जर धमक असेल, तर तू स्वतःचं लोन स्वतः घे, एज्युकेशनल लोन तुलाही भेटेल आणि त्यातनं एज्युकेशन घे. उगाच त्या बापाला मागे लागू नको की मला AI करायचं, मला AI करायचं. आणि साधं अख्ख्या महाराष्ट्रात काय, अख्ख्या इंडियामध्ये AI मध्ये काय शिकवलं जातं, जे IT इंजिनिअरला शिकवलं जातं ते शिकवलं जातं. अरे AI मध्ये नाही प्रॉपरली शिकवलं. अरे तुम्हाला AI शिकवणारा माणूस कोण आहे, त्याचं शिक्षण बघा ना आधी, मग तुम्ही AI ला जाणार. म्हणजे मी लिटरली सर कंडिशन वर्स्ट आहे सध्या आपल्या एज्युकेशन सिस्टमची. म्हणजे सांगतात AI शिकवणार, बीटेक इन AI, बीटेक इन डेटा सायन्स, आणि शिकवायला कोण, कम्प्युटर आणि IT चे स्टाफ इकडे मॅनेज केलेले. मग तुम्ही काय फक्त डिग्री विकण्याचे 2-3 लाख रुपये फीस घेणार का? त्याच्यामुळे नको त्या मोहाला बळी पडू नका, आईबापाचा विचार करा. आणि ज्याला करिअर करायचंय तो घरी बसून स्किल शिकून करू शकतो. सर तुम्हाला सांगायला आवडेल की हा क्वेश्चन पुढे घेणार होता. पुढे इथं इन्कम लिहिलं होतं. हा क्वेश्चन मी तुम्हाला हाऊ टू चूज करिअर, म्हणजे कोर्स कोणता घ्या वगैरे कसं करा, त्याच्यामध्ये आम्ही क्वेश्चन ॲड करणार होतं, फक्त मी आधीच क्वेश्चन कव्हर केला. ओके. तर सर पुढचा प्रश्न असा आहे की करिअर पाथ म्हणजे आपण म्हणतो ना की ITला जायचं, म्हणजे कॉमर्समध्ये जायचं, तर मग हे कसं डिसाईड करावं, म्हणजे सॉरी रिसर्च कसा करावं की कोणत्या फील्डमध्ये जावं म्हणून सर, कोणत्या फील्डमध्ये जायला पाहिजे त्याचा रिसर्च कसा करायचा. तर आता फर्स्ट ऑफ ऑल आहे ना, तुम्ही बघा की जसं तुम्ही आता कॉमर्सबद्दल बोललात, मित्रांनो आपण आहे ना फक्त सायन्सचा विचार करतोय, पण तुम्ही नीट बघा, आज सध्याला 2.5 लाखापेक्षा जास्त ITचे जॉब जे आहेत ना, आपण म्हणतो रिसेशन चालू आहे, पण 2.5 लाखापेक्षा जास्त ITचे इंडियातले जॉब व्हॅकंट आहेत, नाही भरले जात सर, कारण त्यांना त्या लेवलचे लोक भेटत नाही. आपलं झालंय काय ना, मला IT मध्ये जॉब पाहिजे, मग आम्ही विचारतो, आम्ही रिझ्युमे मागवतो आणि त्याला विचारतो कशाचा कोर्स केलाय, सर मॅन्युअल आणि ऑटोमेशन टेस्टिंग. कचरा करून टाकलाय. म्हणजे अक्षरशः काय बोलावं त्या गोष्टीमध्ये. म्हणजे मला कोणालाही डिसरिस्पेक्ट या ठिकाणी करायचं नाही, कोणाला राग आला असेल तर सॉरी, पण जे रियालिटी आहे ते मी बोलतोय. म्हणजे मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंगचं तर अक्षरशः कॉमन झालंय. म्हणजे तुम्ही कोणता कोर्स करताय ते बघा. आता त्याच्याच विरोधात तुम्ही बघून घ्या, आज कॉमर्समध्ये 5 लाखापेक्षा जास्त अवेलेबल जॉब्स आहेत, परंतु ते जॉब करण्यासाठी लोक ट्रेन झालेले नाही आहेत. आजही तुम्हाला अकाउंटिंग सारखे सब्जेक्टसाठी क्लास लावावे लागतात, पण आजही अकाउंटिंग सारख्या क्षेत्रामध्ये भारतामध्ये अगदी लाखोंनी जॉब पडलेले आहेत. पण आमचं झालं काय, कॉमर्स म्हणजे काय, मीडियम आहे, मजा म्हणून कॉलेज करायचं, अकाउंटिंग काय फक्त सब्जेक्ट काढायचा नाही. ॲक्च्युली अकाउंटिंग, टॅक्सेशन, फायनान्स, सर तुम्हाला खरं वाटणार नाही, आज IT पेक्षा जास्त पॅकेज कमवणारे फायनान्सवाले लोक आहेत. तुम्ही बघा, एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये CEO असतो, CEO नंतर COO असतो, नंतर अजून एक महत्वाचा व्यक्ती असतो, तो कोण असतो, CFO. ही पोझिशन काय पॉवर आहे, आणि आपण त्याला नाही सर, आपण त्याला दुर्लक्षित नाही करू शकत. आज कंपनी चालवायची, फंड लागणारे, फंड म्हणजे पैसा म्हणजे कॉमर्स, पण मुलं त्याकडे लक्ष देत नाही. आणि हे सायन्सचं आम्ही सायन्स असं म्हणतो. बरोबर. आणि यालाच एक जोडून आहे की सर, आता म्हणजे मी तुम्हाला सिम्पल सांगेल की गेल्या 2 मेला आम्ही काही, माझा बर्थडे होता 2 मेला, तर आम्ही
पूर्ण कंपनीसोबत ॲग्री टूरला गेलेलो. तर मग तिथे क्रिकेट खेळताना मला थोडंसं हँड इंजुरी आणि लेग इंजुरी झाली. मी एका नामांकित MBBS डॉक्टरकडे गेलेलो, जे की ऑर्थोचे एकदम प्रॉपर सर्जन वगैरे होते. त्यांच्याकडे गेल्यानंतर मी प्रॉपर ट्रीटमेंट घेतली. ते म्हटले, भाऊ 21 दिवस जिम करू नको. म्हटलं अरे बापरे, डोक्याला टेन्शनच आलं. म्हटलं जिम नको करू. मग म्हणे ही टॅबलेट्स घे. मी सगळं ऐकलं. इतक्या टॅबलेट्स खाल्ले की डायरेक्ट अक्षरशः तोंड आलं, म्हणजे हिट बाहेर आली पूर्णपणे. मग ते झाल्यानंतर मग म्हटलं आता काय करावं, तरी फरक पडलेला नाही. मित्रांनो, तुम्हाला खरं वाटणार नाही, अगदी हजारोंनी ट्रीटमेंटला खर्च केल्यानंतर, एक्सरे वगैरे झाल्यानंतर मी एका नॅचरोपॅथी सेंटरला गेलो. कालचीच गोष्ट, आणि काल एका दिवसामध्ये त्यांनी जी फिजिओथेरपी केली किंवा ज्या काही छोटमोठ्या गोष्टी केल्या त्यांनी, त्यातनं आज मी बऱ्यापैकी तुमच्यासमोरच बसलेलो आहे, चांगलं बोलतोय, आणि चांगल्या प्रकारे त्यांनी ट्रीटमेंट केली. सो एवढे छान रिझल्ट आज नॅचरोपॅथी सारख्या ठिकाणी आहे. पण हा नॅचरोपॅथीचा कोर्स करायला कोणीच तयार नाही आहे. आपल्याला करायचं काय, MBBS, BMS, BHMS, बाकी पुढं आम्हाला घेण्यात येणंच नाही. BHMS म्हटलं तरी त्यांना कमीपणा वाटतो आज. खरंय. पण ॲक्च्युली किती कोर्सेस आहेत. योगा आहे, म्हणजे आता मी ज्या ठिकाणी गेलो तिथं DNY नावाचा तो कोर्स आहे, 1.5 वर्षाचा कोर्स आहे. DNY म्हणजे डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगा. म्हणजे खूप छान कोर्स आहे, मला आवडलं. म्हणजे मी तर विचार करतोय की यार चला ती पण एक डिग्री आपण घेऊन ठेवूयात. म्हणजे आपल्या नेचरला आपण जपलं पाहिजे, आणि ते आपल्या संस्कृतीतलं आहे, ते करायला पाहिजे. म्हणजे छान ऑप्शन आहे. अशा कोर्सकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता रिसेंटली आमची एक नाशिकला मीटिंग झाली होती. तिथे माझी एक पुण्याच्या एक मॅम होत्या, जस्ट पासआउट झालेली मुलगी आहे ती. आणि कोइन्सिडेंटली मी ज्या ठिकाणी बसलेलो होतो त्याच्या पुढच्या चेअरवरती त्या बसलेल्या होत्या. आणि सरांनी त्यांना विचारलेलं की मॅम आपलं काय, आपण काय करता बो. तर त्या बोलल्या की मी सायकोलॉजिस्ट आहे. म्हणे ओ व्हेरी नाईस. मग मी थोडंसं बाहेर ज्यावेळेस आम्ही लंचला त्या ठिकाणी सगळेजण जमलेलो होतो, तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्या दिसल्या. मी त्यांना म्हटलं एक्सक्यूज मी मॅम, म्हटलं तुम्ही हे जे करता यातनं अर्निंग काय होती. शी वॉज जस्ट सेईंग दॅट आय एम अर्निंग 2 to 3 लाख पर मंथ. म्हटलं मॅम तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे. म्हणे मी आधी एक ग्रॅज्युएशन केलं सिम्पल, आणि ग्रॅज्युएशनसोबत सायकोलॉजीचं हे करून घेतलं, आणि त्यानंतर एका प्रॉपर सायकोलॉजिस्टकडे मी प्रॅक्टिस चालू केली, आणि आज माझे काउन्सिलिंग होतात. म्हटलं कोण कोण येतं काउन्सिलिंगला. म्हणे मला सगळ्यात मोठा क्राऊड भेटलाय डिवॉर्सवाले, ब्रेकअप झालेले, डिवॉर्स झालेले, त्यानंतर ब्रेकअप झालेले, आणि त्यानंतर अजून म्हणे कोणी असो सर, तुम्ही सुद्धा माझे क्लायंट आहेत, ते दिसताय का, ते पण माझे क्लायंट. म्हटलं असं कसं बोलता सर, आज जगामध्ये प्रत्येकाला सिंपती पाहिजे, आणि जिथं सिंपती आली तिथं माझा बिझनेस आला. म्हटलं याला म्हणतात बिझनेस वुमन. म्हणजे तिच्याकडे पहिली क्वालिटी होती बिझनेस वुमनची, आणि तिने काय निवडलं, एक स्पेसिफिक कोर्स जो मार्केटमध्ये कुणीच करत नाही. आणि आपले एडे काय करताय, नाही आपण इंजिनिअरिंगच करायचं, नाही आपण करायचं तर टॉपचं MBBS करायचं, पण आपण युनिक फील्डकडे जातच नाही. येस, म्हणजे खूप अनकन्व्हेन्शनल पाथ्स आहे आपल्या, जे आपल्याला माहीत सुद्धा नसतात. एक्झॅक्टली. ते सर, आता समजा एखाद्याने सिव्हिल निवडलं किंवा IT निवडलं, किंवा तुम्ही म्हणता की सायकोलॉजी निवडलं, तर मग करिअर रोडमॅप कसं बनवायचं. करिअर रोडमॅप बनवण्यासाठी ना, म्हणजे खूप छान क्वेश्चन विचारला तुम्ही. मला असं वाटतं की तुम्ही माझ्या टीमशी बोलले की काय याआधी, म्हणजे लिटरली तसं वाटलं. कारण आता आम्ही ydbaba.com ही आमची वेबसाईट आम्ही खूप मोठ्या नेक्स्ट लेवलला लॉन्च करतोय. म्हणजे ऑलरेडी ती लॉन्च झाली नाही, तर मी व्हिजिट करू शकता. तर त्यावरती आम्ही एक सेपरेट कप्पा टाकलाय, करिअर रोडमॅप. ओके, तुम्ही फक्त तुमचं शिक्षण टाका, तुमचा अख्खा रोडमॅप विथ द हेल्प ऑफ आम्ही स्वतः बनवलेल्या AI मॉडेलने तुम्हाला तुमचा रोडमॅप भेटणार आहे. म्हणजे फक्त मुलाने येऊन टाकायचं. माझं 11वी झालंय, माझी पूर्ण टीम सर आज शिर्डीच्या ऑफिसमधनं त्यावरती काम करते. पूर्ण आम्ही तिथे ते जे आमचं जे मॉडेल आहे त्याला आम्ही अशा पद्धतीने ट्रेन करतोय, म्हणजे आम्ही अशा पद्धतीने डेटा फीड करतोय की यू जस्ट आस्क हिम की मला पायलट बनायचं आहे, तर ते तुम्हाला पायलट बनण्यासाठीचा सगळा रोडमॅप बनवून देणार. आणि हा प्रोजेक्ट जवळपास आम्ही गेल्या फेब्रुवारीपासून चालू केलाय, अजूनही कम्प्लीट झालेला नाही, आणि अजूनही तो कदाचित दिवाळीपर्यंत लॉन्च होणार नाही. पण मी टीमला सांगितलं आपल्याला परफेक्ट प्रोजेक्ट झाला पाहिजे, आणि हा प्रोजेक्ट भले पुढच्या जूनला आपण लॉन्च करू, पण विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत. तर याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते तुम्हाला एकदा सांगतो. आम्ही काय केलंय की एखादा विद्यार्थी आहे, त्याला रोडमॅप त्याने कसं सिलेक्ट केला पाहिजे. पहिली गोष्ट, मार्केट रिसर्च आम्ही त्यामध्ये आणला. मार्केटमध्ये काय चाललंय बुवा, मार्केटमध्ये कोणता कोर्स चाललाय बुवा, किंवा मार्केटमध्ये येत्या 3 वर्षामध्ये कशाला डिमांड येणार आहे. करंट ट्रेंड. येस, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रसाद सर,
प्रशांत सर आणि यशोदीप सर, तिघं जण आहेत. तीन जणांच्या 3 कंपन्या आहेत, तिघांचे 3 प्रॉडक्ट आहेत. पण आपल्याला माहिती आहे प्रसाद सरांचं वय समजा 40 आहे, यशोदीप सरांचं वय समजा 26 आहे आणि प्रशांत सरांचं 50 आहे. यांची एनर्जी कमी होऊ शकते, यांची टीम साईज पण कमी आहे, यांच्याकडे सध्या फंडिंगचे राऊंड संपलेले आहेत, यांची 80% इक्विटी डायल्यूट झालेली, तुमची 60% झालेली आणि यशोदीप सरांची 0 आहे. म्हणजे विनिंग सिच्युएशन कोणाकडे जास्त आहे? माझ्याकडे. तर मग आम्ही असं पूर्ण मार्केट स्टडी करणार, बघणार विद्यार्थ्यांना कशामध्ये स्कोप आहे, कोणत्या कंपनीमध्ये किंवा म्हणजे कोणत्या फील्डसाठी स्कोप आहे, आणि जिकडे स्कोप आहे ना ते 4 वर्षानंतरचं तुझं डिग्री झाल्यानंतर ज्याला स्कोप आहे ते आम्ही प्रिडिक्ट करणार विथ द हेल्प ऑफ मार्केट रिसर्च. सर हे पूर्ण आयटीचं नॉलेज आहे, पूर्ण AI बेस्ड नॉलेज आहे. आम्ही पूर्ण एक डेटा जनरेटेड मॉडेल ट्रेन करतोय आणि त्यातनं हे पुढे सगळ्या गोष्टी करतोय. सो डेफिनेटली हा एक बुमरँग प्रोजेक्ट असणार आहे नेक्स्ट इयरचा. गेम चेंजर होईल. खूप मोठा गेम चेंजर असेल सर. फक्त IT का सगळ्यांकरताच आहे? नाही सर, आम्ही सुरुवात केली आहे पेंटर पासून. आम्ही दुसरा घेतलाय पेंटर, बॅडमिंटन, क्रिकेटर. आम्ही मार्केट रिसर्च केला. आज प्रत्येक मुलाची इच्छा मला क्रिकेटर बनायची आहे, म्हणून आम्ही काय केलं की आम्ही क्रिकेटला ट्राय केलं. त्याच्यानंतर आम्ही दुसरा एक विचार केला की अजून मुलांना काय आवडतं. सर पेंटिंग आवडते. तुम्ही जा लहान मुलाला विचारा तुला काय आवडतं, तो एक तर म्हणतो मला पोलीस बनायचं. पण त्याला जर विचारून तुला काय आवडतं, मला चित्रकला आवडते, तो म्हणत नाही मला पोलीस बनायला म्हणजे मला चोर पोलीस खेळायला आवडतं, असं तो बोलणार नाही. म्हणून आम्ही त्यांच्या आवडीवरती डायरेक्टली टार्गेट करतो. सो आपलं वायडी बाबा हे एक असं एक प्लॅटफॉर्म आहे, एक अशी कम्युनिटी आहे सर की जिथे कोणताही विद्यार्थी आला की त्याला वन स्टॉप सोल्युशन भेटलं पाहिजे. त्याच्या जीवनातील प्रत्येक अडचण सॉल्व्ह झाली पाहिजे. मग भलेही ती त्याच्या लव्हच्या रिलेटेड असो, ती त्याच्या बिझनेसच्या रिलेटेड असो, त्याच्या स्टार्टअपच्या रिलेटेड असो, त्याच्या करिअरच्या रिलेटेड असो, नाहीतर कोणत्याही गोष्टीच्या रिलेटेड असो. सो आय जस्ट वॉन्ट टू बी अ वन स्टॉप सोल्युशन बाय वायडी बाबा. सगळ्यांचं सोल्युशन वाईट बाबाकडे असेल. विद्यार्थ्यांचं. ओके. येस विद्यार्थ्यांचं. येस. वा सर, म्हणजे हे गेम चेंजर होऊ शकतं का तुमचं जे AI मुळे, आणि त्याचा आम्हाला डेमो पाहू शकतो आपण थोडासा? येस, डेफिनेटली. म्हणजे तुम्ही आताही स्क्रीनवरती दाखवू शकता. ydbaba.com आपली आता ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व काय दिसेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ब्लॉग्स आहेत. या ब्लॉग्सवरती तुम्ही गेल्यानंतर 10वी नंतर काय, 12वी नंतर काय, मराठी भाषेमध्ये आपण लिहिलेलं आहे वा, की कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना गायडन्स आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय की कसे कसे कोर्स केले पाहिजे काय. याच्यानंतर तुम्ही अजून या ठिकाणी व्हिडिओचं एक पार्ट बघू शकता, डायरेक्टली युट्यूबला कनेक्टेड केलेलं आहे. सो तुम्हाला तो ब्लॉग आवडला, त्याच्याशी रिलेटेड अजून जाणून घ्यायचं, तुम्ही युट्यूबला जा, इन डिटेलमध्ये माहिती मिळू शकता. सो अशा पद्धतीने आपण ते सध्याला स्पेसिफिक छोट्या लेवलला आहे, बट हा अपकमिंग जून 2025 ला हा माइंड ब्लोईंग प्रोजेक्ट असणार आहे. कदाचित ते खूप मोठा गेम चेंजर होणार आहे. डेफिनेटली सर. बरं, ओके. तर आता थोडंसं आपण ना कॉलेजकडे येऊ. शुअर सर. किंवा आपण म्हणतो ना की हाऊ टू चूज अ कॉलेज अकॉर्डिंग टू पाथ. म्हणजे तुम्ही जे ठरवले समजा IT करता, तर मग कॉलेज कसं निवडावं? फर्स्ट ऑफ ऑल कॉलेज निवडताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, कॉलेजचे ॲक्रेडिटेशन चेक करा. कॉलेजला NAC अप्रूव्ड आहे का, कॉलेजचं NBA अप्रूव्ड आहे का, कॉलेज AICTE अप्रूव्ड आहे का, ते चेक करा. त्यानंतर कॉलेजमध्ये दिला जाणारा प्रोग्रामचा सिलेबस आणि तो प्रोग्राम कोणत्या युनिव्हर्सिटीच्या द्वारे दिला जातोय तेही चेक करा. त्या युनिव्हर्सिटीची रँकिंग चेक करा. त्या युनिव्हर्सिटीद्वारे तुम्हाला नक्की फायदा होणार आहे का ते चेक करा. तुम्ही कोणतं कॉलेज निवडताय त्या कॉलेजमध्ये ॲक्च्युली शिकवलं कसं जातं ते बघा. प्रॅक्टिकल एज्युकेशन त्या ठिकाणी होतंय का, फक्त अकॅडमिक्स होतंय का फक्त गधे बाहेर काढले जात आहेत ते पण बघा. त्याच्यानंतर तेथील असणारा स्कॉलर वर्ग. मला मान्य आहे की येडे पण इतिहास घडवतात, पण येडे इतिहास घडवताना त्यांच्यासोबत काही शहाणे पण असतात म्हणून ते घडवतात. पण जर जिथं वेड्यांची शाळा अख्खी आहे तिथं काय इतिहास घडणार आहे, तिथं अवघड होईल. सो त्यामुळे स्टुडंटची जी आपण क्वालिटी म्हणतो ना त्या क्वालिटीला बघा. म्हणजे मी डायरेक्टली बोलेल, म्हणजे मला आवडलेले कॉलेजेस फॉर एक्झाम्पल नगर जिल्ह्यामध्ये, आता आपण नगर जिल्ह्यामध्ये आपला पॉडकास्ट घेतो म्हणून सांगतो, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज, आणि जिथून मी आणि तुम्ही स्वतः सुद्धा शिकलेले असाल ते म्हणजे काय प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज किंवा प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटी. हे जे 3 जे कॉलेजेस भेटले ना अहमदनगर जिल्ह्याला, खरंच ते एक वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या प्लेसमेंट तुम्ही बघू शकता.
त्यांची एज्युकेशन क्वालिटी बघू शकता. आणि अगेन अहमदनगरमधली असे कॉलेजेस आहेत ज्यांना नॅकने अप्रूव्ड केलेलं आहे, ते पण A ग्रेड देऊन. एक ग्रेड. अरे अख्ख्या महाराष्ट्रातले जे टॉपचे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये तुमच्या नगरच्या 3 कॉलेजेसचं नाव आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? अमृतवाहिनी, संजीवनी, प्रवरा, आपल्या जवळच अगदी हाकीच्या अंतरावरती कॉलेजेस. खरंय, फार जवळ आहे आपलं. एक्झॅक्टली. प्रत्येक जण JEE नीट देऊन IIT बिट्सपर्यंत जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी कॉलेज फार विचार करून निवडणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये प्लेसमेंट बाबतीत काय सांगाल? हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर. प्लेसमेंट बघताना ना तुम्ही एक बघा, ते काय आहे माहिती का, एक सिम्पल आहे. आपण 11वी-12वीला आता ते सगळ्यांना माहीत झालंय की याच मुलाचा फोटो डॉट 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 क्लासेसला पण बघायला भेटेल, याच मुलाचा फोटो डॉट 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 त्या क्लासेसला पण बघायला भेटेल. खूप मोठा स्कॅम आहे. आता असेच स्कॅम आहे ना, म्हणजे अक्षरशः कॉलेजवाले करताय. तर तुम्ही बघा कॉलेजवाले काय करतात ना, की मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टीत म्हणून बोलतोय. कॉलेजवाले डायरेक्टली बोलतात की यशोदीप शेटे प्लेस्ड इन मॉन्क XYZ सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनी. ओके, या कंपनीमध्ये यशोदीप शेटे प्लेस झालाय. तिथं पॅकेज लिहितात 7.2 लाख पर ॲनम. आणि ज्यावेळेस मी यशोदीपला कॉल करणार नाही, यशोदीप काय मग कसं काय चाललंय? अरे कसलं काय, ऑफर लेटर पाठवलं. आधी मला म्हणे तुला 5 लाखाचं पॅकेज देतो, नंतर मग ऑफर लेटर पाठवलं तर ऑफर लेटरमध्ये 4.2च पॅकेज निघालं. आणि आता ते ऑफर लेटर आलंय पण ते जॉईनिंग लेटरच पाठवे ना. आणि हे जॉईनिंग लेटरची वाट बघणारे अक्षरशः 7-7, 8-8 महिने. आणि काही जण कॉलेजवाले, आता माझी कंपनी आहे, मी पण बघतोय काही लोकांचे तर असं म्हणणं असतं, सर पेपरला न्यूज लावण्यापुरतं आणि फोटो लावण्यापुरतं सध्या तुम्ही प्लेस करून घ्या, बाकीचं आपण नंतर बघूयात. असेही कॉलेजेस आहेत. हा, म्हणजे त्यामुळे कोणावरती विश्वास ठेवायचा ते नीट बघून घ्या. त्या कॉलेजला जाऊन नीट चौकशी करा इन डिटेल, आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कॉलेजेसचे डिसिजन घ्या. तिथलचे फॅकल्टी मुलांना सुद्धा भेटणं. आणि हेच तुम्हाला सांगू ना, अक्षरशः आज ही महाराष्ट्रातील 60 ते 70% कॉलेजेसमध्ये या गोष्टी घडतायत. बरोबर. तर सर पुढचा प्रश्न असा आहे की ऑनलाईन युनिव्हर्सिटी किंवा डिस्टन्स लर्निंग याच्यावर काय म्हणणं आहे? नाही, ऑनलाईन युनिव्हर्सिटी आणि डिस्टन्स लर्निंग खूप बेस्ट ऑप्शन आहे सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे तुम्ही बघाल ना की आजही मुलांना ऑनलाईन लर्निंग आणि डिस्टन्स लर्निंगमुळे एखाद्या ठिकाणी नोकरी करता करता शिक्षण घेता येत आहे. काहींना म्हणजे काही लेडीज असतात, लग्न झाल्यानंतर त्यांची शिकण्याची इच्छा असते, परंतु त्यांना करिअर करायचं, मग काय करणार? ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकतात. पण ते करत असताना थोडंसं ब्रँड बघा, कॉलेजची, युनिव्हर्सिटी, किंवा तुम्हाला तो प्रोग्राम कोणाद्वारे दिला जातोय, त्या प्रोग्राम मधले थोडेसे लूपहोल समजून घ्या आणि मग त्या ठिकाणी जॉईनिंग करा. आता कसं होतं की आता मी रिसेंटली 1-2 कॉलेजेसचे तुम्हाला नाव सांगेल. डॉक्टर DY पाटील ऑनलाईन युनिव्हर्सिटी त्यांची आहे, त्यांचा ऑनलाईन प्रोग्राम आहे, छान प्रोग्राम आहे. पण मी केलेल्या ऑब्झर्वेशननुसार त्यांची फीजही बघितली तर त्याच फीजमध्ये आज आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रवराच्या PVP सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये, जिथं माझे आई शिकली, स्वतः माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी एज्युकेशन घेतलं, वन ऑफ द बेस्ट कॉलेज PVP, त्या ठिकाणी त्याच फीजमध्ये अगदी प्रॉपर एज्युकेशन भेटतं, ते पण ऑफलाईन कॉलेज. आणि ते पण BCA BCS सारखं PVP ला इतकं छान एज्युकेशन आहे, तुम्ही त्याचाही विचार करू शकता. म्हणजे तिथे आता शिवाय त्या ठिकाणी तुम्हाला कन्या शाळा वेगळी आहे, म्हणजे लेडीजसाठी कॉलेजेस वेगळे आहेत, जेंट्स अँड लेडीजचं वेगळं आहे. आणि अगेन चांगल्या पद्धतीचे त्यांच्याकडे प्लेसमेंट सुद्धा आहेत आणि तुम्ही त्यांचाही विचार करू शकता. सो त्यामुळे व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा विचार करा. पुन्हा एकदा सांगेल की क्रेडिबिलिटी, ट्रस्ट, तुमच्या जॉब्स अपॉर्च्युनिटी, प्रॅक्टिकल एज्युकेशन, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. सगळ्या गोष्टींची तुम्हाला सांगड घालता येते का ती बघा आणि त्यानंतर ऑप्शन बघा. आणि आता आपण राऊरीलाच बसलेलो आहे आणि मी स्वतः शिर्डीचा आहे आणि प्रवरेशी मी स्वतः स्टुडंट असल्यामुळे मी फ्रँकली प्रमोट करेल की प्रवराचं जे एज्युकेशन आहे खूप छान क्वालिटी आहे प्रवराची आणि मी त्यांना नक्की प्रमोट करेल. मला काय त्यांच्याकडून पैसे भेटत नाही, बट आम्ही तिथे स्वतः शिकलेलो आहे आणि सरांनाही माहिती की आमचा हा पेड प्रोग्राम बिलकुल नाहीये. एक ग्रॅटिट्यूड म्हणून सांगेल की प्रवरामध्ये खरंच खूप छान एज्युकेशन भेटलंय. आज आमच्यासारखे प्रवरामधनं घडताय तर तुम्ही का नाही घडू शकत? तर सर आपण बातम्या ऐकतो की जसं नाही का पेपरमध्ये येतात किंवा बातम्या येतात की आमचे 100% मुलं प्लेस झाले, तर कितपत खरं असतं? कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे, बट होऊ शकतात ना, काहींची 100% मुलं प्लेस होऊ शकतात. पण पुन्हा एकदा सांगेल, बॅक ऑफ द माइंड जाऊन थोडंसं, बॅक ऑफ द स्टेज जाऊन तुम्ही थोडंसं बघा एकदा की खरंच ते मुलं प्लेस झालेले आहेत का.
आणि त्या मुलांनी तिथं किती दिवस जॉब्स करतायत बुवा ते, किंवा ते त्यांना ज्या ठिकाणी जॉब भेटलाय त्या कंपनीचे पण काही, नाही तर मग असं होतं की कॉलेजही त्यांचं आणि कंपनी त्यांचीच. म्हणजे नॉर्मली एक खूप मोठा स्कॅम झालाय पुण्यामध्ये आत्ताच, की कोचिंगही त्यांचंच, इंटर्नशिप सर्टिफिकेटही त्यांचेच, आणि नंतर मग प्लेसमेंटही त्यांचेच. अक्षरशः क्लासेस बंद करण्याची त्यांना वेळ आली. सो म्हणजे हे जे होत आहेत ना, आय टीमध्ये मोस्टली ज्या गोष्टी घडल्या आहेत बऱ्यापैकी पुण्यामध्ये मी बघतोय, तर मग या गोष्टींना कुठेतरी कंट्रोल झालं पाहिजे. नाही मग आणि आहेत काही कॉलेज जे 100% प्लेसमेंट खरंच करून देतात, देतात ना, खूप खूप काही त्याचा फायदा पण घेतात, गैरफायदा पण. खूप गैरफायदाही घेतात काही जण. बरोबर आहे. ओके, तर पुढचा प्रश्न असा आहे की कॉलेज चालू असताना एखाद्या समजा कॉलेजला घेतली ॲडमिशन, बरोबर. मग कॉलेज चालू असताना साईड असेल किती इम्पॉर्टंट आहे. समजा कॉन्टेंट क्रिएशन म्हणा किंवा फ्रीलान्सिंग किंवा स्किल डेव्हलप करणं, काय सांगाल याच्यावर? ओके. अतिशय परफेक्ट मुद्दा तुम्ही मांडलाय. तो म्हणजे काय, साईड हसलिंग. तुमच्यासमोर एक साईड हसलरच बसलाय ना सर. मी पण तुम्ही पण ग्रेट. सो मी सेकंड इयरला असल्यापासून साईड हसलच करतोय. त्याचा फायदा असा झाला की आज तुमचंही वय 26 आहे, माझंही वय 26च आहे. दोघंही 26व्या वर्षी काहीतरी इतिहास घडवतोय ना आपण, काहीतरी जगा वेगळं करतोय ना. आपण कोणाच्या सॅलरीवरती डिपेंडंट नाही ना महिन्याला. आपण आपलं स्वतःची रोजीरोटी कमवतोय ना. पोट भरण्यापुरतं आणि आपल्या टीमची सॅलरी करण्यापुरतं आपल्याकडं भगवंताकडून येत आहे. दॅट्स थिंग, बस दॅट्स इट. ऑल गुड. बाकी काही विचारच करायचा नाही. म्हणजे सिम्पल आहे बॉस. जर जिंदगीत स्वतःला काहीतरी करायचं आहे आणि जर काहीतरी एंटरप्रेन्योरशिप रिलेटेड करायचं आहे किंवा तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, साईड हसल करणं गरजेचं आहे. मी चांगल्या सदन घरातला होतो, मलाही माझ्या घरातून कधी मला पैशांची अडचण होती असं नाही. मला मागितलं भेटायचं, तुम्हालाही भेटत असेल. परंतु सर मला असं वाटतं की जोपर्यंत पैशाची किंमत कळत नाही ना, तोपर्यंत जिंदगी जगायला मजा येत नाही. आणि ती मजा येण्यासाठी साईड हसल करणं गरजेचं आहे. आणि साईड हसल म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला सांगतो, ते मॅच जिंकल्यावरती आनंद नाही राहत. शेवटच्या ओव्हरमध्ये जो आनंद राहतो ना, तो आनंद म्हणजे कॉलेजच्या जीवनामध्ये केले जाणाऱ्या साईड हसलिंगचा आनंद आहे. खरं आहे. आणि बरेच मुलं काय म्हणते नाही का, आम्ही कॉलेजला आहे, मग आम्ही कॉलेजची मजा घ्यायला पाहिजे, साईड हसल कोण करणार. त्यांना मी पण सांगेन की मी पण मजा केली कॉलेजच्या बाहेर, पण तो सोडून तुम्ही करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. मला चांगलं आठवतंय सर, मी मंडे टू सॅटरडे किती दिवस झाले, जवळपास 6 दिवस झाले. 6 दिवसामध्ये माझे 3 प्रॅक्टिकल असायचे. 3 प्रॅक्टिकलच्या दिवशी मी कॉलेजला जायचो, बाकीचे 3 दिवस क्लायंट मिटिंग करायचो. क्लायंट मिटिंग करून तर मी त्या काळात अक्षरशः 10-12 हजाराला वेबसाईट विकलेला. म्हणजे त्यावेळेस ती अमाऊंट खूप मोठी होती तशी, पण 12-15 हजाराला मी संगमनेर मार्केट त्यावेळेस मी कव्हर केलेलं. संगमनेरमध्ये मी भरपूर साऱ्या क्लायंट्सला त्या वेबसाईट विकायचो. आणि त्या वेबसाईट विकून झाल्या, त्यातले पैसे आले की शनिवार रविवार मी मस्त आहे की माझ्या मित्रांसोबत एन्जॉय करायचं, किंवा चांगल्या पद्धतीने मी एन्जॉय पण केलाय आणि अर्निंग पण केली. सो ह्या गोष्टी तेव्हा शिकलोय. बरोबर. असं नाही की तुम्हाला मजा नाही करताय. सिम्पल आहे बॉस. आज आपण इथे भेटतोय, आज आपण नगरला भेटतोय, अहिल्यानगरला भेटतोय, बरोबर. आज आपण अहिल्यानगरला भेटत असताना मी फक्त तुमच्या या पॉडकास्टसाठी चालू का? मी सकाळपासून इकडे आलेलो आहे. मी माझ्या मॅनेजरला सांगितलेलं होतं की बाबा मला अशा मीटिंग्स पाहिजे, त्या मीटिंग शेड्यूल करून दे. मी सकाळपासून मीटिंग्स केल्या, प्रॉपर मीटिंग्स केल्या, आणि त्यानंतर तुमच्याकडे आलो, पॉडकास्ट करतोय. सो तुम्ही तुमचं कामही करा, पॅशनही फॉलो करा. असंच तुम्हाला कॉलेज करायचंय. अकॅडमिक्स पण सांभाळा, तुमची जेब असेल तर जेब पण सांभाळा, आणि त्याच्यासोबत तुमचं साईड हसल करून पैसाही कमवा. काय होतं सर की कॉलेज चालू असताना MLM म्हणा किंवा अजून काही गोष्टी असतात तसं. ओके. काय म्हणणार, कारण याच्यामध्ये काही जण पैसे कमवतात, पण ते टॉपचे लोक कमवतात, खालचे सगळे कमवतात. सो फर्स्ट ऑफ ऑल मी MLM फ्रॉड किंवा स्कॅम म्हणणार नाही. म्हणजे वन ऑफ द बेस्ट कन्सेप्ट ज्यातनं तुम्ही प्रॉपरली मार्केटिंग करू शकता. बट हे तुमचं वय नाही आहे असं मला वाटतं. हे माझे वैयक्तिक विचार आहेत. कसं आहे ना की आता आपल्या एज्युकेशनचं वय, तुम्ही शिकण्यासाठी जा MLM मध्ये जो मुलगा तयार होतो ना मार्केटिंगमध्ये अँड ऑल, तो नेक्स्ट लेवल तयार होतो. परंतु जर तुम्ही त्याच्यात घुसून जर ऑडीचे स्वप्न बघितले, मर्सडीजचे स्वप्न बघितले, तर तो जो सक्सेस रेशो आहे ना ते ऑडी मर्सडीज जिंकण्याचा, तो बऱ्यापैकी कमी आहे. बट मार्केटिंगसाठी आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी MLM इज बेस्ट. काय बट एक पैसा कमवण्याचं साधन म्हणून त्याला न बघता, पैसा कमवण्यासाठी तुम्ही स्वतःचं स्टार्टअपचा विचार करा. नाही काही जमलं, काहीच नाही जमलं भाऊ, तुला कमीत कमी मराठी, इंग्लिश काही ना काही वाचता येत असेल, 5वी 10वीच्या पोरांचे क्लासेस घे.
500 रुपये महिना कुणी देईल? जर सिटीत असेल तर, गावाकडे असेल तर 100 रुपये महिना देईल. 10 पोरांऐवजी 50 पोरांची बॅच शिकव, भेटतील की 5 आणि 10,000 रुपये असे भेटतील तुला. Correct. पैसे कमवायला हे लागतं बघ, Correct. होऊन जातं. करेक्ट. म्हणजे MLM ला आपण फ्रॉड नाही म्हणू शकत, कारण त्याच्यामुळे मुलं म्हणजे बरेच लोक पैसे कमवतात सुद्धा. बरोबर. आणि तुम्ही जसं म्हटलं जसं की स्किल्स इम्प्रूव्ह करण्याकरता याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो मुलांना. होऊ शकतो, तोही होऊ शकतो. होऊ शकतो. हा, ते पण करून घेतला तर. तर आणि फ्रँकली स्पीकिंग 80 ते 90% मुलं तो फायदा नाही करून घेत. ते पैसे घालतात, प्रॉडक्ट घेतात, प्रॉडक्ट घेतल्यानंतर पहिले 1-2 महिने फुल एनर्जेटिकपणे काम करतात, नंतर कोणतरी येतात, निगेटिव्हिटी होते, मग परत अरे उसने घेऊन केलं होतं, मग याचे लोन, त्याचं हे ते पैसे वगैरे त्या मॅनेजमेंटमधून आणखी नाटकत जातात आणि मग तिथे प्रॉब्लेम क्रिएट होतात. वा सर. तर पुढचा प्रश्न असा आहे की आपली जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे जी बहुतेक 2024 पासून लागू होते, तर त्याबद्दल काय सांगाल? सो न्यू एज्युकेशन पॉलिसीचे खूप जास्त फायदेही आहेत आणि त्याच पद्धतीने जर बघाल तर काही तोटेसुद्धा आहेत. तर तोटा असा आहे की या न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे जे काही जुने विद्यार्थी आहेत, म्हणजे जे आता रिसेंटली जे काही एज्युकेशन घेत आहेत त्यांच्यावरती त्यांचा काही परिणाम होऊ शकतो. जसं की आता आपण रिसेंटली ऐकलं की PhD जी आहे ते आता ग्रॅज्युएट मुलंही करू शकतील. हां, ते बरोबर. कंटिन्युअस आहेत. म्हणजे डिग्री 3 वर्ष, सॉरी डिग्री बरोबर. 4 वर्ष, 5 वर्ष MSc, 6 वर्ष का 7 वर्ष असं काहीतरी PhD. बरोबर. म्हणजे ते एकदम सरळ झाले. 4 वर्ष तुमचं PhD होऊन जाईल. बरोबर. हां. पण आता म्हणजे त्याच्यासाठी CET वगैरे या गोष्टींची मे बी गरज नाही पडणार आहे. नाही पडणार आहे. हां, परंतु या गोष्टींमुळे कधी कधी असं वाटतं की ज्यांनी खूप मेहनत घेऊन ते एज्युकेशन केलंय ना, त्यांचा लॉस झाला ना साहेब. Correct. मग याच पद्धतीने आता जे नवीन जे रूल येत आहेत त्यातनं म्हणजे काय मे बी 8वी पर्यंत त्यांनी एक भाग केलाय किंवा 4थी पर्यंत एक भाग केलाय, 8वी पर्यंत दुसरा भाग केलाय, 9वी नंतर 12वी पर्यंत तिसरा भाग केलाय. तुम्ही तुमच्या करिअरनुसार एज्युकेशन खूप चांगलं आहे, पण या आत्ता सध्या एज्युकेशन घेत आहेत त्यांचं काय? म्हणजे तुम्ही बघा की आजही इंडियामध्ये विजय माल्याची किंगफिशर बंद झाली ज्यावेळेस एअरलाईन्स, त्यावेळेस जी एअर होस्टेस किंवा एअरलाईन डिपार्टमेंटला जे काही लोक काम करायचे त्यांना जे त्यावेळेस रिसेशन आलं ना, ते रिसेशन अजून कव्हर नाही झालेलं. आणि असं रिसेशन कदाचित पुन्हा IT मध्ये येण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. त्याच्यामुळे IT कडे सध्या भरपूर डोनेशन घेऊन तुम्ही ॲडमिशन घेत आहेत, पण या IT व्यतिरिक्त अजून खूप स्कोप येतोय. तो म्हणजे समजा इलेक्ट्रॉनिक्स. आज चायनाला बॉयकट केलं जातंय अमेरिकेकडनं सुद्धा, आणि मोस्ट ऑफ द जे काही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस होते ते कुठे बनायचे? चायनामध्ये. आज सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिकचे जे काही डील्स येतात ते कोणाला येत आहेत? इंडियाला. तैवान आणि इंडिया. तर आता इंडिया हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप जास्त डेव्हलप होणार आहे थोड्याच दिवसामध्ये. तुम्ही बघा आत्ताच टाटा ग्रुपने आणि रिलायन्स ग्रुपने खूप मोठी डील साईन केली गव्हर्नमेंट ऑफ इंडियासोबत रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे चिप्स बनवण्याबद्दल. म्हणजे इतका स्कोप येतोय ना त्या गोष्टींना, तुम्ही तिकडे लक्ष द्या. आपलं तेच नाही, त्याला 50 लाखाचं पॅकेज आहे, मला पण भेटत नाही रे बाबड्या. आता ते दिवस म्हणजे थोडेसे कमी आहेत, पॅकेजेस आहेत, क्वालिटीला नक्की पॅकेज आहे, बट यार बघ ना, थोडंसं वेगळं बघ ना, थोडं लागेल डोकं घे, थोडे हात काळे कर, होतील थोडेसे काळे. हार्ड वर्क आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला छान जागेवरतीच बसून काम भेटेल असं नाही. आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये कुठे कमी, तिथेही कोडिंग येतेच की. सी आपली एम्बेडेड C लागते तिथे, असेंब्ली लँग्वेज लागणार आहे. सो तुम्ही त्याच्यामध्ये एज्युकेशन घ्या. म्हणजे लिटरली वन ऑफ माय फ्रेंड शी कम्प्लिटेड आर MSc इन इलेक्ट्रॉनिक्स अँड आय सजेस्टेड हर की तू एम्बेडेड C शिक आणि याच्या रिलेटेड कोडिंगमध्ये उतर, तुला खूप जास्त छान रिझल्ट भेटतील. तर तिचं असं म्हणणं आलेलं की नाही, मला ते हार्डवेअरमध्येच राहायचं, मला सॉफ्टवेअरमध्ये यायचंच नाही. आणि त्यावेळेस जर ते झालं असतं तर मे बी सध्याच्या सिच्युएशनला तिला कमीत कमी लाखामध्ये पॅकेज राहिलं असतं. बट आपण आपला जो थोडंसं जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो थोडा चेंज केला पाहिजे. करेक्ट. आणि तुम्ही जसं म्हणलं आता नाही का की इलेक्ट्रॉनिक्सचं भारत मार्केट होतंय खूप मोठं, खूप मोठं. कारण बाकीच्या तुलनेत भारताचा रुपया थोडा लो असल्यामुळे काय होतं की आपल्याकडे चिप बनतं, तेवढा पण फायदा पाहिजे नसल्यामुळे आपल्याकडे जास्त तरी आपल्याकडे एक्सपोर्ट होतो. बरोबर. होईल या काळामध्ये. पण यातला एक प्लस पॉईंट असा आहे की आता सध्या भारताला चिप म्हणून नाही बघितलं, प्राऊडली आय एम सेइंग दॅट की आता भारताला हुशार लोकांची कंट्री म्हणून ओळखायला सुरुवात झाली. कारण आज मोस्ट ऑफ द सिलिकॉन व्हॅलीमध्ये जे काही लोक बसत आहेत किंवा बे एरियामध्ये जे लोक बसत आहेत, US मध्ये जे काही मोठे मोठे IT स्टार्टअप आहेत, आज
ते इंडियाकडे एक वेगळ्या नजरेने बघताय. कारण आज आपले किती युनिकॉर्न आहे, स्टार्टअप युनिकॉर्न, नंबर ऑफ स्टार्टअप युनिकॉर्न आपण आज स्टार्ट केले आहेत, म्हणजे नेक्स्ट लेवल आहेत. चला ठीक आहे, बायजूस थोडंसं खाली आलं, बट आय नो दॅट की बायजूस एक दिवस पुन्हा वरती जाईल. बायजूस सारखा स्टार्टअप आहे आज USA मध्ये त्यांना फंडिंग भेटत होती. हा ना, ठीक आहे, काही कारणास्तव ते खाली आले, इट्स ओके. बिझनेस मध्ये कमी जास्तपणा येतोच, इट्स ओके. पण त्याचा बूम लगेच असा करायचा नसतो की निगेटिव्ह. पण आजही तुम्ही बघा, बायजूसची वेबसाईट ज्या पद्धतीने डिझाईन केलेली आजपर्यंत, तशी वेबसाईट सर माझ्यासाठी ती वेबसाईट म्हणजे ना एक हाय लेवलची वेबसाईट आहे. तशी वेबसाईट मी अजून बघितलेलीच नाही. खूप आवडते मला. मी आजही कालच जेव्हा कॉल घेतला ना, माझा डेमो कॉल घेतला YD बाबाचा, त्या आमच्या VI मॉडेलचा, तर मी त्यांना दाखवलं, म्हटलं बघा यांची वेबसाईट बघा कशी आहे वेबसाईट. सो या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. पुन्हा अजून आपले युनिकॉर्न स्टार्टअप्समध्ये तुम्ही बघाल तर आज housing.com आहे, खतरनाक बिझनेस आहे सर. त्याच्यानंतर तुम्ही OYO बघा, ठीक आहे आता सध्या थोडंसं लो झालं असेल, पण त्यावेळेस बूम काय होता, रितेश अग्रवाल यांनी काय भयंकर बूम होता. अगेन सगळं सोडून द्या सर, व्हॉट अबाउट झोमॅटो, अरे पब्लिक लिमिटेड कंपनी झाली आहे, शेअर्स वरती काय मजा चालली. अहो मी परवाची बातमी वाचली की आपलं एक ब्लिंकिट नावाचं स्टार्टअप अमेझॉनला तोड द्यायला निघालाय. म्हणजे अमेझॉनचे त्यांनी दावेदार आणले, आणि दीज ऑल स्टार्टअप्स आर कमिंग फ्रॉम इंडिया. सो प्राऊड टू बी इंडियन. आपल्याकडे आता चिपर बनायची गरज नाही, आज आपण सुद्धा मार्केट लीड करणार आहे थोड्या दिवसात. पूर्ण जग भारताकडे एक आता नाही का एक येणारा फ्युचर. एक्झॅक्टली. वा, तर तसं जस्ट काय मी आता मी 2-3 पॉईंट आता 2 दिवसापूर्वी ऐकले की 8 तारखेपासून 8 जूनपासून हायर एज्युकेशन मुलींकरता फ्री झालंय, ज्यांचं बरोबर. ओके सॉरी, परत एकदा किती? म्हणजे आता 2 दिवसापूर्वी बातमी ऐकली आहे की हायर एज्युकेशन मुलींकरता 8 जून नंतर फ्री झालंय. पण क्रायटेरिया एवढंच आहे की त्यांचं जे इन्कम आहे घरचं ते 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. कितपत फायदा मुलींना? सर याचं एकच उत्तर आहे, चहा आहे तो राह आहे. एज्युकेशन फ्री केल्याने त्यांचं खूप डेव्हलपमेंट होणार आहे असं नाही आहे. आजही आपल्याकडे इंडियामध्ये एक असा समज झालेला आहे, ग्रॅज्युएशन झालं, ॲडमिशन टाकून द्यायचं कुठेतरी जवळपास आणि स्थळ बघायला सुरुवात करायची. तेच आजही मुलींना आपण म्हणतो ना की फायनान्शियली डिपेंडंट नाही बनवलं जात. म्हणजे तो विचार कुठेतरी बदलला गेला पाहिजे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने हा जो डिसिजन घेतलाय तो खूप चांगला डिसिजन आहे. खूप मुली शिकतील. खूप मुली शिकतील. आणि प्लस पॉईंट असा आहे की सर आपण YD बाबा की बोलूया पेजद्वारे ना एक सेपरेट आपल्या भगिनींसाठी एक पेज बनवलं आहे. बरं. की ज्यामधनं आम्ही मुलींना फ्री ऑफ कॉस्ट आमची काउन्सिलिंग देतोय. म्हणजे आता आम्ही आजपर्यंत म्हणण्यापेक्षा काही दिवसांपर्यंत आम्ही फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग सगळ्यांसाठी करायचो, पण आम्हाला जाणवलं की त्या कुठेतरी त्याची लोक किंमत नाही ठेवत. सो म्हणून आम्ही काय केलं की फीस ठेवली. मग ज्यावेळेस गव्हर्नमेंटने हा रूल टाकला ना, त्याच दिवशी आम्ही पण एक रूल चालू केला की आमच्याकडनं आता जी काउन्सिलिंग आहे ना मुलींसाठीची ती आम्ही फ्री ऑफ कॉस्ट केली. खाली नंबर आहे ना, डेफिनेटली. किंवा कॉल करण्यापेक्षा आय रिक्वेस्ट यू, पॉडकास्ट चालू असताना खूप सारे कॉल येऊन गेलेत, व्हॉट्सअप करा. येस प्लीज व्हॉट्सअप करा, किंवा इंस्टाग्रामला वगैरे DM केले तरी चालेल. तर आम्ही म्हणजे मुलींसाठी आमचे जे भगिनी आहेत त्यांच्यासाठी तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग केली आहे. आणि मुलांसाठी सुद्धा इतकी अफोर्डेबल फीजमध्ये ठेवली आहे ना की म्हणजे तुम्ही नाही ना शक्य तुम्हाला शिर्डीला येणं, ठीक आहे नका येऊ बाबांना, तुम्ही ऑनलाईन करा. बट माझं एक म्हणणं आहे की तुम्ही कुठेतरी 40,000, 50,000, 10,000, 20,000 फीस घालवणार आहे, तर ती फीस घालवण्याआधी एकदा आमच्याशी काउन्सिलिंग करा. आमच्यासारख्या माझ्याशी नका करू, सरांसारख्या लोकांशी करा, कुणाशीही करा, पण त्यांच्याकडून एक चांगला गायडन्स घ्या आणि मग तुम्ही ॲडमिशनचा निर्णय घ्या. कारण आम्हाला पैशाची अपेक्षा नाही आहे. तुमचं चांगलं करिअर घडलं ना, तुम्ही आमच्याबद्दल 10 लोकांना चांगले बोलले ना, आम्हाला ते पाहिजे. आम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहे, वी आर जस्ट इन्फ्लुएन्सर, वी डोंट वॉन्ट टू अर्न मनी. पैसा प्रत्येकालाच कमवायचा, पण आम्हाला असं चुकीचं मार्गदर्शन करून पैसा कमवायचा नाही आहे. बरोबर आहे सर, की पैसा आहे पण सेकंडरी. एक्झॅक्टली. फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू फोकस ऑन युअर स्किल्स अँड व्हॉट यू आर गिव्हिंग टू युअर ऑडियन्स. जोपर्यंत आपण इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती ऑडियन्सला काही देणार नाही तोपर्यंत ते आपल्याला फॉलो करणार नाही. जोपर्यंत ते आपल्याला फॉलो करणार नाही तोपर्यंत आपल्याला व्हॉट यू कॅन से असे ब्रँड्स आपल्याला काही कोलॅबरेशन करून वस्तू देणार नाहीत. मावनो ऐकत असेल ते स्पॉन्सर करू शकतात. तर तसं पुढचं अजून एक बातमी, ती कितपत खरी मला माहीत नाही, कारण मी आत्ता सहज एकाचं
आता 5 मिनिटापूर्वी स्टेटस पाहिलं की भगवद्गीता आणि मनाचे श्लोक या अभ्यासक्रमात ऍड करायचा विचार आहे. अतिशय सुंदर निर्णय. मी तर म्हणेल मनाचे श्लोक, भगवद्गीता हे तर नक्कीच ऍड करावेत, पण त्याचसोबत माझे छत्रपती श्री शिवाजी महाराज हे ऍड झालेच पाहिजे. यांना तुम्ही लवकरात लवकर ऍड करा. फक्त 4थीच्या वर्गापुरतं त्यांना मर्यादित ठेवू नका. 10वीच्या मुलांना सुद्धा ऍड करा आणि 12वीच्या सायन्सच्या मुलांना सुद्धा ऍड करा. कारण आज मुलगा मार खातोय तो टाइम मॅनेजमेंटमध्ये, आणि आज मी महाराजांकडून सगळ्यात जास्त शिकलोय ते म्हणजे त्यांचं पूर्ण पर्सनॅलिटी, व्हॉट यू कॅन से स्किल, सॉफ्ट स्किल मी महाराजांकडून शिकलोय. अगदी टाइम मॅनेजमेंट असो नाही तर कोणती गोष्ट. सर फायनान्शियल मॅनेजमेंट कुणाकडून शिकावं? छत्रपती शिवाजी महाराजांकडून. सर पैशाची गरज पडली इन्व्हेस्टरकडे जायचं. इन्व्हेस्टर कुठे आहे? सुरतला आहे. सुरतला. चला लूट करायला. म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे महाराजांकडनं. सो छत्रपती शिवाजी महाराज, मी तुम्हाला सांगेल सर, एक मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडत असेल ना, पहिली कमेंट करा #छत्रपती शिवाजी महाराज इन आवर सिलेबस. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज मुलांना शिकवले जात नाही तोपर्यंत पुढची तरुण पिढी प्रॉपरली घडणार नाही. खरंच घडणार नाही. तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी सोबत एक सब्जेक्ट ऍड करा, छत्रपती शिवाजी महाराज द सॉफ्ट स्किल गुरु किंवा रिलेटेड टू सॉफ्ट स्किल. म्हणजे मी आजच अनाऊन्स करतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक सॉफ्ट स्किलवरती नामदेवराव जाधव जे जिजाऊ साहेबांचे वंशज आहेत, त्यानंतर नितीनरावजी बानगुडे पाटील यांच्यासोबत कम्युनिकेशन करून आता माझं एक पुस्तक डिझाईन करण्याचा विचार चाललाय, जे की शिवाजी द सॉफ्ट स्किल मास्टर माइंड या नावाने मला ते लॉन्च करण्याचा विचार आहे. म्हणजे लवकरच ते आम्ही लॉन्च करतोय. आणि फक्त एकच विचार, ते विद्यार्थ्यांसाठी असतं, फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी. शिवाजी महाराज सांगी गुरु कुठेच नाहीये. त्यांनी फायनान्स म्हणा, त्यांची सुरक्षा बघा, सिक्युरिटी, त्यांची आपण म्हणतो ना की त्यांनी मुलं मोबाईलने सांभाळलं काय ते, म्हणजे आउट ऑफ लीग इतके वरचे आहेत आपले. अहो आज आपण एवढे डेव्हलप, खूप आहे त्यांचे गुण. बरोबर, आज आपण एवढे डेव्हलप झालोय, पण त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा मुंबईमध्ये जे स्मारक बांधायचंय समुद्रामध्ये, ते अजूनही आजकालच्या राजकारण्यांना शक्य नाही होते. पण त्या काळात माझ्या महाराजांनी समुद्रामध्ये किल्ला बांधून ठेवलाय. हो, सोपी गोष्ट आहे का? त्या किल्ल्यांना असं बांधलंय आणि अशा पद्धतीने त्यांना प्रोटेक्ट केलंय की म्हणजे बस. म्हणजे आता ते आपल्या जास्त कशाला दूर जातं, आपलं ते इथे एक नाशिकमध्ये एक किल्ला आहे, माझ्या मते रामशेज नाव आहे मे बी त्याचं. आय एम जस्ट कन्फ्युज, सॉरी जर चुकलं असेल तर. तो जो किल्ला आहे, जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी अचानक विसरलोय. मी झुंज नावाची कादंबरी आहे की पुस्तक आहे, ते पूर्ण वाचलेलं, त्यामध्ये त्याचा उल्लेख होता. तर तो अक्षरशः मुघलांना कधी जिंकताच आला नाही. म्हणजे जिंकता आला पण खूप वेळ लागला. आणि अगदी छोटासा किल्ला, जमिनीवरती असणारा किल्ला, यांनी अक्षरशः लाकडाचे बुर्ज बांधून त्याच्यावरून त्याला तोप मारा करायला सुरुवात केली. तर आपल्या कार्यकर्त्यांनी, म्हणजे आपल्या मावळ्यांनी तर नारळाच्या याच्यातून ते दारूचे बॉम्ब बनवून त्याच्यावरती फेकून तो अख्खा बुरुज जाळून टाकला. म्हणजे ते जे सर आपलं जे रक्त आहे ना, आपण उदाहरण देतो मारवाडी गुजराती लोक त्यांचे बिझनेस करताना, पण मी तुम्हाला उत्तर देतो यावरती की तुम्ही, अरे तुमच्या बापासारखा बिझनेसमॅन कोणीच नाही. तुम्ही सगळे शेतकऱ्यांचे जे पोरं आहेत ना, ते खरे बिझनेसमॅन आहे. कारण आपल्या बापाला माहित नाही 3 महिन्यांनी पाऊस पडणार आहे की नाही. आपल्या बापाला हे पण माहित नाही की 6 महिन्यांनी आलेल्या कांद्याला भाव भेटणार आहे की नाही. पण तरी पण आपला बाप ती शेती करतो. मग कशाला मारवाड्याचं उदाहरण घेता, गुजरातीचं उदाहरण घेता? खरा बिझनेसमॅन हा तुमच्या बापामध्ये दडलेला आहे. बिझनेस शिकायचं तुमच्या बापाकडून शिका. खूप मोटिवेशन आहे जे. एक्झॅक्टली सर. का आपण म्हणजे आपलं आहे ना, आपलं असंच चाललंय, आपलं तेच चाललंय. आपल्याला अमेरिकेची संस्कृती पाहिजे, आपल्याला युरोपची संस्कृती पाहिजे. अरे तुम्ही तुमच्या बापाकडे पहा. आपल्या सगळ्यांचा मेन महत्वाचा बाप छत्रपती श्री शिवाजी महाराज किती शिकण्यासारखं आहे. आणि आपले अजूनही वाद चाललेत. म्हणजे अरे लिटरली यार, कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेर चोर म्हणताय आणि आपण लिटरली किती आपला सौम्यपणा आहे, आपण ऐकून घेतोय सगळं. आणि हे जर दुसऱ्या रिलिजनच्या बाबतीत घडलं मग होईल का सहन कोणाला? वाह सर, म्हणजे खूप महत्वाचा पॉईंट तुम्ही मांडलाय. तर तसं आपण बॅक टू करिअर करू. येस. 10th आणि 12th आत्ता रिझल्ट लावून गेला. आज 28 तारीख आहे, बरोबर ना? बरोबर. काल रिझल्ट लावून गेला 27 तारखेला 10th, त्याच्या आधी 12th लागला. तर आता आपण येऊ 10th कडे, की 10th नंतर कोणकोणती फील्ड्स ओपन होतात, की डिप्लोमा, 12th किंवा अजून काही काय? सर 10th नंतर आहे ना, फर्स्ट ऑफ ऑल मी सांगेल की माझं वैयक्तिक मत आहे, कुणीही डिप्लोमा करू नये. हा थोडा कॉन्ट्रोवर्शियल आन्सर आहे, पण मी हे स्पष्टपणे बोलेल. याच्या पाठीमागे खूप महत्त्वाचं कारण आहे. 11वी 12वी सायन्स झाल्यानंतर किंवा आर्ट झाल्यानंतर किंवा कॉमर्स झाल्यानंतर तुम्हाला खूप वेगवेगळे फील्ड अवेलेबल आहेत.
भले तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल, तुम्हाला मेडिकलला जायचं असेल तर. पण ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टली डिप्लोमाला जाता 10वी नंतर, तर काय होतं, तुमचे तिथेही 2 वर्ष जातात आणि तुमचं 11वी-12वी होत नाही. नंतर तुम्हाला एकच ऑप्शन आहे, करायचं ते इंजिनिअरिंगच. आत्ताच परवा माझ्याकडे जळगाववरून एक विद्यार्थी आलेला, हुशार होता सर, पण घरीची परिस्थिती थोडीशी फायनान्शियली अवघड होती. तो शिर्डीला आलेला काउन्सिलिंगसाठी. तर त्याच्याशी बोलताना तो मला बोलला की सर 10वी नंतर ITI केलं ना, तर हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे, काय करू सर? म्हटलं अरे बाबड्या, तुला जर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट आहे म्हटलं, मग तू ITI कशाला केला? नाही म्हणे सर, ते वडील आजारी होते, मग पटकन मित्र म्हटला म्हणून केलं त्याच्यासोबत. म्हटलं मग कर, हात काळे कर, एखादी टपरी दे टाकून आणि कर कार गॅरेजला सुरुवात. तू तसंही म्हणतो तुमच्या पंचकृषीत जर कारचं गॅरेज नाही तर ते चालू करून भेटेल पैसा. नाही ना सर, त्यात इंटरेस्टच नाही. म्हटलं इंटरेस्ट कशात आहे? म्हणे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये. म्हटलं आता याला उलटं घेऊयात आपण, थोडंसं उलटे उत्तर घेऊया त्याचे. मग मी त्याला बोललो की म्हटलं भाजी ती का बनवता? तो म्हटलं हा. म्हटलं चिकनची? म्हणे हो. म्हटलं मेथीची? म्हणे हो. म्हटलं भाजी सॉरी आपली पोळी? म्हणे हो. म्हटलं भाकरी? असं भाकरी तर माझ्या हातची, माझ्या घरामध्ये सगळ्यांना मलाच आवडती, खरपूस अगदी पर पापुड्यापर्यंत बनवतं. म्हटलं ओके. मग नंतर म्हटलं तुला तर सगळं खाणं तर सगळं बनवता येतं आहे, मग कर की हॉटेल चालू. नाही म्हणे सर, मला डिग्री घेऊन करायचं आहे. म्हटलं अरे बापड्या, जर तुझं 11वी-12वी गेली असती तर तू हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम करू शकत होता. मग आता काय करायचं? मग आम्ही एक डिसिजन काढला की आता बाहेरून त्याने तो 17 नंबरचा 12वीचा फॉर्म भरायचा, मग हॉटेल मॅनेजमेंटला जायचं. पण घरची परिस्थिती अशी होती. म्हटलं बाबा, तुला काही फायनान्शियली गरज पडली तर सांग, तुझ्यासाठी तिथे माझे काही मित्र आहेत, तेही तुला सपोर्ट करतील. आम्ही सगळे YD बाबा आपल्या NGO थ्रू आपण तुला सपोर्ट करू. बट तू तुझं एखादं स्वतःचं तिथं स्टार्टअप चालू कर बाबा. भले, आणि माझं म्हणणं आहे सर, लय झगामगा मोठं तुम्हाला टाकायची गरज नाही. आजही माझं शिर्डीला ऑफिस आहे YD बाबा की बोलचं. सर अजूनही उद्घाटन केलं नाही, साधा बोर्ड पण लावलेला नाही. गरजच काय सर, दिखावा करायची गरजच नाही तुम्हाला. आज माझ्या म्हणजे जर बघाल तुम्ही माझ्या ऑफिसला इंडस्ट्रियल व्हिजिट होतात, पण माझ्या ऑफिसला पत्ता नाही, माझ्या ऑफिसला नावच नाही. फक्त YD बाबाचं इथं ऑफिस आहे म्हणून भेटायला येतात. हा, माहिती झालं आता. माहिती झालं, बस संपला विषय. मी म्हणतो जागा बघा, तुम्हाला जास्त करायची गरजच नाही. तुमचं क्वालिटी बोललं पाहिजे, तुमचं काम बोललं पाहिजे, बस. आणि सिंपल आहे, धंदा करायचा आहे ना मित्रा, धंदा हा छोट्या एका टेबलवरती पण केला जातो. आणि धंदा करताना धंदा करायचा असेल तर तो मोठा हॉटेल टाकून ते हॉटेल बंद होताना पण आम्ही बघितलेले आहेत. पण तुमच्यामध्ये जर क्वालिटी असेल, स्किल असेल, आणि जर तुम्हाला प्रॉपर धंदा जमला ना, तर तुम्ही नीट बघा. आजही सामनापूरचा वडा कसा फेमस आहे? खाता की नेता? खूप जास्त खाता की नेता. म्हणजे सगळंच फेमस आहे त्यांचं. आणि आजही तो माणूस बघा, एवढा लाखांनी करोडींनी पैसे कमवत असेल, पण बिचारा माणूस खरंच जमिनीशी किती जोडलेला आहे. आजही दुकानावरती थांबतो, रोज असतो. आणि एवढे वयस्कर काका आहेत ते, म्हणजे जेंटलमॅन आहे यार, रिअली. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही व्यवसाय केला पाहिजे, आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचे ड्रीम फॉलो केले पाहिजे. उगाच पैसा कुठेही खर्च करू नका. 11-12 नंतर जास्त ऑप्शन ओपन होतात. त्याच्यात 10वी करण्यापेक्षा 11वी-12वी केली पाहिजे, जे ऑप्शन पण जास्त ओपन होते तुमच्याकरता. बरोबर. आणि 10वी नंतर माणूस ठरवतो, पण नंतर किती होतं आपल्याला की अरे आता आपल्याला हे आवडत नव्हतं, आता हे आवडायला लागले. बरोबर. हे त्याच्यामुळे 11वी-12वी करणं केव्हाही चांगले. बरोबर. पण जर एखाद्याला जर का करायचंच असेल, म्हणजे एखाद्याला जर का इच्छा असेल की मला नाही, मला फिक्स, मला IT मध्येच जायचं आहे, मला सिव्हिलमध्येच जायचं आहे, तर मग ते डिप्लोमा करावं का? नक्की करावा सर, मला त्याच्याबद्दल माझी हरकत नाही आहे. पण त्याला हे स्वतःला माहिती आहे का त्याला सिव्हिल का करायचं आहे? नाहीतर मग वडिलांचं कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस आहे म्हणून वडिलांना लायसन पाहिजे म्हणून वडिलांसाठी तो करतोय, असं नकोय व्हायला. त्याला त्यात इंटरेस्ट पाहिजे. कारण मी खूप साऱ्या मुलांना असं त्यांचं करिअर स्पॉईल होताना बघितलंय, का जे दुसऱ्यांसाठी हे प्रयत्न करतात आणि नंतर मग त्यांचं करिअर ते पूर्णपणे स्पॉईल करतात. सो आयदर गोईंग टू दॅट, मी त्यांना सजेस्ट करेल की तुम्हाला नक्की काय करायचं आहे, तुमचं नेमकं पॅशन काय, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की 11वी-12वी काय होतं की तुम्हाला कॉमन सगळे नॉलेज मिळतं गोष्टींचं. बरोबर. की तुम्हाला डिप्लोमा घेतल्यानंतर समजा ITचं मिळेल, तर मग तुम्हाला मॅथ्स तुमचं विक्रेन किंवा तुमचं बायोचं विक्रेन. 11वी कॉमन सगळ्या गोष्टी कव्हर होतात की ज्यांनी त्याला गरज आहे. हो. आणि आणखीन एक गोष्ट सर, तुम्ही विचार करा ना, आता माझं 1ली ते 4थी एज्युकेशन झालं आमच्या खेडेगावामध्ये. 5वी ते 10वी मी शेजारच्या थोड्याशा मोठ्या खेडेगावामध्ये एज्युकेशन घेतलं. खेडेगावात थोडंसं मोठं, म्हणजे पहिला 1000 ते 2000 लोक असती, नंतर मग 5000 लोक, नंतर मग 11वी-12वीला तालुक्याच्या ठिकाणी गेलो. म्हणजे 10वी नंतर तुरुंगातून बाहेर पडलो ते 11वी-12वीला. माझ्यासाठी तुरुंगच होतं, घरी होतं ना, घरून मग तालुक्या ठिकाणी गेल्या रूम वरती गेलो.
आता ते जगच वेगळं होतं. तिथं गेल्यावरती मला कळलं अजून काय काय फील्ड आहे. गावामध्ये काय फील्ड होत्या, गावामध्ये एक साधा कलेक्टर नाहीये, एक सीए नाहीये, अजून एक एमबीबीएस डॉक्टर नाहीये. म्हणजे जर तुमच्या गावात जर ते लोक नाहीये, तुम्हाला काय कळणार आहे ड्रीम, काय कळणार आहे गोल. पण ज्यावेळेस तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाताना या गल्लीमध्ये कपड्याचं दुकान दिसतं, दुसऱ्या गल्लीमध्ये फॅशन डिझायनर दिसतो. Correct. मग एखादी मुलगी असेल तर ती विचार करा, अरे फॅशन डिझायनिंग चांगला ऑप्शन आहे बरं का करिअरचा. खरं मग ब्युटी पार्लर वाली दिसते, अरे या का, अरे बापरे, ही ब्रायडलची जवळपास 60-70 हजार रुपये घेते. हा जर कोर्स केला आणि जर समजा मी जर दिवसाला 2 ते 3 लेडीजचं जर समजा जर मी जर हे केलं तर मला जवळपास 50-50-50-1.5 लाख रुपये रोज बाबू. अरे कशाला शिक्षण घेता, करा मेकअप आर्टिस्ट. म्हणजे अशा विचार करणारे सुद्धा काही भगिनी असू शकतात. Correct. पण हे कधी होईल, ज्या वेळेस तुम्ही मार्केट अंडरस्टँडिंग कराल त्यावेळेस. सर तालुक्याच्या ठिकाणी सीए बघायला भेटेल, एमबीबीएस बघायला भेटेल, तुमच्या खेडेगावात बघा नाही मिळत. सो त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की 11वी-12वीला तुम्ही बाहेर जाताय, थोडंसं बाहेर जाणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक पॅरेंट्सला हात जोडून विनंती आहे की तुमच्या मुलांवरती तुमचे डिसिजन लादणं थांबवा, त्यांना त्यांच्या मनाने करू द्या. नाहीतर आम्ही म्हणतोय, माझ्याकडे येतात ना काही पॅरेंट्स, मला म्हणतात, आम्ही म्हणतो काय तुमची काय इच्छा आहे, आमची काही इच्छा नाही, त्याला जे वाटेल त्याने ते करावं, फक्त काहीतरी चांगलं करावं. आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर झालं तर आपण MSCB मध्ये लावून घेऊ, त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे त्याने इलेक्ट्रिकल इंजिनियर करावं. म्हणजे तुमचं येऊन जाऊन बोलणं काय झालं, त्याने इलेक्ट्रिकल इंजिनियर करावं. करावं. आणि तो बिचारा काय म्हणतो, नाही हो मला ते कुस्तीमध्ये आवड आहे, मी कुस्त्या चांगला जिंकलेलो आहे, मला वाटतं कुस्ती बिस्ती खेळून नंतर मी MPSC देऊन जाऊ होऊ शकतो PSI. मग त्याचे वडील बोलतात, अरे असे किती झाले पैलवान, काहीच होत नाही त्याच्यातनं. ते डॉमिनेटिंग जे नेचर आहे ना, खरं. खास करून घरामध्ये आता करता पुरुष हा वडील असतो, मग थोडंसं याला काय कळतं भाऊ बाहेर, या पद्धतीत जे समजा काही असतात, काही सगळेच नाही, एक 60-70% आपण पकडू शकतो. त्यांचंही चुकीचं नाही, त्यांनी जग बघितलेलं आहे, त्यांनाही त्यांच्या मुलांनी, कोणत्याही बापाला वाटत नाही त्याच्या मुलांनी स्ट्रगल करावं, म्हणून त्यांचा तो अर्थ असतो. त्यांनी कुठेतरी बघितलं असतं एखादा पैलवान समजा नाही झाला भाऊ, त्यांचा एखादा मित्र पैलवान असेल, तो सक्सेस नाही झाला, ते त्यांच्या अनुभवातून बोलताय. परंतु जर एखाद्या मुलांनी ठरवलं तर पैलवान की थ्रू पुढे जाऊन MPSC वगैरे देऊन तोही PSI होऊ शकतो, तोही वेगळ्या कोट्यामधनं तो बऱ्यापैकी पोलीस भरती वगैरे यातनं चांगली पोझिशन काढू शकतो. सो प्रत्येक गोष्टी शक्य आहेत. पण एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये YD बाबासारखा असेल किंवा प्रशांत सरांसारखा असेल, एक करिअर गायडर किंवा एक करिअरचा मोटिवेट करणारा व्यक्ती तुमच्या सोबत पाहिजे. जोपर्यंत तो तुम्हाला भेटत नाही Correct. तोपर्यंत तुमचं करिअर बनू शकत नाही. बनेल पण ते आपण म्हणतो ना की डेस्टिनेशन ठरवायचं पुणे, जायचं औरंगाबादला, संभाजीनगरला, संभाजीनगरवरून बीडला, बीडवरून अहिल्यानगरवरून परत मग तुम्ही जाणार नाशिकला, नाशिकवरून परत येणार पुण्याला. मग एवढं फिरून जर तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला जाताय, तर तुम्ही जर आमच्यासारख्या लोकांना भेटले तर डेफिनेटली तुमचं करिअर एका प्रॉपर लेवलला एक प्रॉपर रोड मॅपने जाऊ शकतो. जो सरांचा प्रश्न होता ना रोड मॅप, हे त्याचा आन्सर आहे. रोड मॅप, जर मला अहिल्यानगरवरून पुण्याला जायचं आहे तर मी अहिल्यानगरवरून शिर्डी, शिर्डीवरून नाशिक, नाशिकवरून परत संगमनेर, संगमनेरवरून पुणे, असं न जाता अहिल्यानगरवरून डायरेक्ट सुप्यावरून डायरेक्टली पुणे, हा खरा रोड मॅप आहे. म्हणजे याला खरा रोड मॅप म्हणता येईल, आणि तोच रोड मॅप आपल्या विद्यार्थ्यांना कळत नाही. करेक्ट. तर सर अननोन फील्ड्स वगैरे आहेत का काही, म्हणजे ज्या जनरल लोकांना माहित नसतं मला? आहेत ना सर. 10th बद्दल? 10th बद्दल जर तुम्ही म्हणाल ना, आता मला कदाचित त्याचे फुल फॉर्म जमणार नाही, पण मी आता तुम्हाला सांगतो. 10वी नंतर LMDP नावाचा प्रोग्राम आहे, लिव्ह स्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन. आता हा प्रोग्राम मी स्वतः केलेला, मी स्वतः त्याच्यामध्ये एज्युकेशन घेतलेलं आहे. 2 वर्षाचा प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम केल्यानंतर तुम्ही पशुसेवक म्हणून काम करू शकता, बरं. आणि त्याचसोबत तुम्ही म्हणजे जनावरांचा डॉक्टर जे असतात त्यांना सहाय्यक म्हणून काम करू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही डेअरीच्या रिलेटेड व्यवसाय चालू करू शकतात. म्हणजे आज डेअरी चालवणं सुद्धा सोपी गोष्ट नाही सर, खूप पैसे कमवतात लोक बऱ्यापैकी. त्याच्यानंतर भरपूर सारे मिनिस्टर असे आहेत की ज्यांचे फक्त डेअरीच्याच बेसिसवरती आमदार वगैरे झालेले आहेत. मग तुम्हाला त्याचे एक्झाम्पलही देऊ शकतो मी डायरेक्टली ऑन पेपर. आपली ऑडियन्स खूप हुशार आहे, कमेंटमध्ये टाका. त्याच्यानंतर डेअरी रिलेटेड आज तुम्ही बघा, गोवर्धन सारखा मोठा ब्रँड आहे, सात्र सारखा मोठा ब्रँड आहे, अमूल सारखा मोठा ब्रँड आहे. असे मोठे मोठे ब्रँड आहेत का जे चांगले प्रॉडक्ट्स बनवतात. अरे आपल्यात काय कमी, तुम्हाला आधीच सांगितलं, आपला बापच हाडाचा बिझनेसमन आहे, शेतकरी राजा. आपण का नाही करू शकत? सो लेट्स डू इट. बघा
किंवा अजून काही कोर्स आहे जसं की ते MCVCचे प्रकारातले की ज्यामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईनच्या रिलेटेड करू शकता, गॅरेजच्या लाईन करू शकता, 11वी-12वी पण होते आणि स्किल ओरिएंटेड एज्युकेशन पण भेटतं, त्याचाही तुम्ही विचार करा. त्यानंतर ITI आहेत, ITIचा पण चांगला ऑप्शन. आता काही जणांकडे नसती परिस्थिती शिकण्यासाठी वगैरे, तर त्यांनी ITIचा विचार करा. पण मला असं वाटतं की फायनान्शियल परिस्थिती हे तुमचं शिकण्याचं कारण नको आहे. तुम्ही तुमचं काही एज्युकेशनल लोन वगैरे ॲडजस्ट करा, पण शिक्षण थांबवू नका. करेक्ट. आणि एज्युकेशन लोनला जरी तुम्हाला अडचण येत असेल यार, कनेक्ट करा. तुम्ही YD बाबाला कधीही कनेक्ट करा, रात्री करा, दिवसा करा. तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याचं, प्रत्येक माझ्या बंधूचं, भगिनींच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आमची YD बाबाची टीम नक्की देईल. सर तुमच्या टीममध्ये किती जण आहे? सर आता आमची जवळपास 10 लोकांची टीम झाली वा. आणि ही टीम आम्ही 19 जानेवारीला मी माझी नोकरी सोडली. माझ्या हातात कोणतंही ऑफर नसताना, कोणताही जॉब नसताना, मी स्वतः काही माझ्या पर्सनल गोष्टींमुळे थोडंसं टेन्शनमध्ये असताना मी रागाच्या भरात ती नोकरी सोडून दिलेली आणि डिसिजन घेतलेलं की आय वॉन्ट टू फोकस ऑन माय ब्रँड YD बाबा. आणि विथिन 4 months आज माझी एवढी मोठी टीम झाली आणि मी एका प्रॉपर माझ्या रूटला आलोय. माझी ठीक आहे सर, माझं अर्निंग सोर्सही आज बऱ्यापैकी चांगलं झालं आहे बिकॉज ऑफ माय फोकस, माझा फोकस. सर माझे कपडे आणि माझ्या दिसण्यावरती माझा फोकस नाही आहे. माझा फोकस आहे फक्त मी माझ्या ऑडियन्सला, मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं जीवन कसं बदलू शकेल. मला या महाराष्ट्राच्या मातीतून, या शेतकऱ्यांच्या पोरांमधून, प्रत्येक घराघरातून एक व्यावसायिक घडवायचा, हेच माझं एक स्वप्न आहे. आणि त्यासाठीच मी हा YD बाबा की बोल हा जो पेज आहे तो मोठा करतोय. कारण मला माहिती आहे जर माझा प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराने जर व्यवसाय चालू केला ना, या सगळ्यांच्या नोकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण माझ्यासारख्या व्यक्ती जर 10 जणांना नोकरी जातोय, तुमच्यासारख्या व्यक्ती जर आज 4 जणांना नोकरी देतोय, सर किती जणांचे जॉबचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे सर. काय नोकरी मागायची गरज आहे कुणाला. आणि मी आजही माझ्या टीमला सांगतो, माझ्याकडे नोकरीचा नका विचार करू, फ्रीलान्सिंग चालू करा, सोबत कमवायला सुरुवात करा. म्हणजे तुम्ही तर पुढे एक क्वेश्चन ऍड करू शकता, तो म्हणजे काय की हाऊ टू अर्न फ्रॉम Instagram, YouTube अँड ऑल, किंवा आपण त्याच्यावरती एक सेपरेट पॉडकास्टही घेऊ शकतो. खरंच खूप अर्निंगचा सोर्स अवेलेबल होऊ शकतो, खूप जास्त. आणि कसं आहे की मुलं यूट्यूबकडे म्हणतात की आपल्याला खूप दिवस द्यावे लागतील, 1 वर्ष 6 महिने, का लगेच तर होत नाही यूट्यूब इंस्टावरून, बरोबर? नाही. पण सर माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, 19 जानेवारीला मी नोकरी सोडली, 20 जानेवारीला माझं कॉन्टेंट टाकणं चालू केलं. 1 फेब्रुवारी का 2 फेब्रुवारीला मी माझा विजा काढलेला दुबईसाठी, माझ्या क्लायंट मीटिंगसाठी. मी 19 तारखेला जॉब सोडल्यानंतर मी फक्त 25 जानेवारी ते 30 जानेवारी या 5 दिवसामध्ये एक 5 ते 6 मीटिंग शेड्यूल केल्या होत्या दुबईमध्ये, रिलेटेड फॉर डिजिटल मार्केट. सॉरी, 25 जानेवारी ते 30 जानेवारी 5 दिवसामध्ये. जॉब सोडायच्या आधी? जॉब सोडल्यानंतर 19 जानेवारीला जॉब सोडला. तुम्ही 1 फेब्रुवारी म्हणले आधी. ओके सॉरी, ते बाय मिस्टेक झालं असेल. तर ते झाल्यानंतर आहे ना, मी जेव्हा त्या मीटिंग्स वगैरे बुक केल्या ना, मीटिंग्स बुक केल्यानंतर मी विजा काढला पहिल्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या, आणि मी डायरेक्टली 10 फेब्रुवारीला इथनं बाहेर गेलो. तिथनं मी प्रोजेक्टही मिळवले, मला प्रोजेक्टही मिळाले. समजा माझ्या जवळपास 7 ते 8 मीटिंग झाल्या, त्यातनं मला 2 प्रोजेक्ट माझे फायनल झाले. आणि अगेन तेच का निवडले, सगळं मार्केट फोकस करतं US वरती. मग मी काय US ला जाऊ, सगळे जाणार US ला जायला आपल्याकडे तेवढा पैसा पण नाही. जेवढी काय अर्निंग होती ना सर, सगळी अर्निंग पणाला लावली, डायरेक्ट जाऊन आलो आणि बघितलं सर, US मध्ये आपल्याला 83 रुपये भेटले असते, 84 रुपये भेटले असते. म्हणजे तिथला त्यांचा $1 म्हणजे आपले 83-84 रुपये. मी UAEचा विचार केला, त्यांचे 22.5 रुपये, आपले 22.5 रुपये म्हणजे त्यांचा 1 दिरहम आहे. आणि मी ते दिरहम मधनं डील करून आलो, म्हणजे जवळपास मी 22.5 पटीने अर्निंग करून आलो. म्हणजे आज मी 2 गुणिले 22.5 म्हणजे जवळपास एकाच वेळेस 40 डील घेऊन आलो असं म्हणायला हरकत नाही, जे की इंडियन बेस होता. आणि सर माझं असंच म्हणणं आहे की ते चिरीबिरी कामच करायचं नाही, करायचं भले 10 कामाऐवजी एकच काम करा, पण फोकस देऊन आणि टॉपचं काम करा. एक्झॅक्टली. सो ते गेल्यानंतर सर तिथून मी आलो. फेब्रुवारी एंडिंगला मी आल्यानंतर मार्चमध्ये मी पुन्हा एकदा फोकस केलं. नाही सॉरी, मार्चमध्ये नाही सर, जायच्या आधी
5 फेब्रुवारीला मी सोशल मीडियावरती फोकस केलं होतं. मी एक स्ट्रॅटेजी अप्लाय केली इंस्टाग्राम युट्यूबवरती आणि विथिन 10 days मी दुबईमध्ये होतो. आणि दुबईमध्ये ज्यावेळेस मी सकाळी सकाळी स्विमिंग पूलला होतो किंवा जिम नंतर मी स्विमिंग पूलला गेलेलो होतो आणि असं स्क्रोल करत होतो आणि आय जस्ट शॉक की बॉस ये क्या हो रहा है. मला दुबईला आलो तर मला काय सर्व्हर वगैरे काही चेंज झालं काय म्हणजे आयटीचं असं असे काही फालतू मला विचारायला लागले का 1000-2000 रात्रीतून फॉलोअर्स यायला लागले सर. 2 ते 3 व्हिडिओ डायरेक्ट 6.5 लाखावरती गेल्या आणि दॅट्स हॅपन इन ओनली 10 to 15 days. हे शक्य आहे सर. इंस्टाग्राम युट्यूब वरती या गोष्टी शक्य आहेत. आणि पण एक आहे, या गोष्टीसाठी मी 9 वर्ष घासलेत. हे खरं हे पण खरं 9 वर्षापूर्वी माझं युट्यूब चॅनल चालू केलेला. 9 वर्ष 9 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी युट्यूब चॅनल स्टार्ट केलेला. 7 वर्षापूर्वी रेग्युलर कॉन्टेंट चालू केलेलं आणि आज त्याला मला सक्सेस भेटलाय. एवढं सोपं जर्नी नाहीये. तुम्हाला डेडिकेशन द्यावं लागेल आणि ती स्ट्रॅटेजी शिकायला वेळ लागली. पण तुम्हाला शिकायचं असेल तर आम्ही दोघंही अवेलेबल आहेत. डोंट वरी, कधीही मेसेज करा, वी कॅन टीच यू कशा पद्धतीने त्यामध्ये तुम्ही सुद्धा ग्रोथ मिळवू शकता. माझं पण झालं सर की माझ्या इंस्टाग्रामवर 5000 फॉलोअर्स झाले. पण स्टार्टिंगचे आय थिंक 100 रील्स काहीच नाही. 100, 200, 300 फार तर फार 400च्या आतच. आणि एखाद दिवशी सहज मी संध्या रात्री लावून दिलं आणि टाकून दिले व्हिडिओ. आता मला अपेक्षा पण राहिली नव्हती की होईन आता होईन ते होईन बघू. पण जेव्हा सकाळी उठून पाहिलं गेलं की स्वाईप केलं 100 फॉलोअर्स, स्वाईप केलं 100 फॉलोअर्स, हे काय होतं म्हटलं. आणि नंतर मी परत काउंट लिहून गेलं म्हटलं आता याच्यापेक्षा काय वाटणार आहे. आपली अपेक्षा नसते की हा तरी 10-20 लाख फॉलोअर्स म्हणजे व्ह्यूज जाईल. बरोबर. आमचा स्टोरी मी गेलो स्टोर मध्ये निघून नंतर मी सहज आपण गेलं तर परत 100 फॉलोअर्स. कसं इंस्टाग्रामचं कसं असतं नाही का की 100 फॉलोअर्स दिसतात त्याच्यावर किती वर होते ते दिसतात 100 दिसतात. बरोबर. मी सहज इकडे पाहिले ते 4,500 फॉलो झाले होते. एक्झॅक्ट. पण त्याच्या आधी 100 रील तर काहीच नाही. पण लोकांना काय वाटतं ना, अरे रात्रीतून व्हायरल झाला. पण त्या रात्रीच्या पाठीमागं मेहनत बघा किती दिवसाची. त्याच्या मग एक्झॅक्टली. म्हणजे आता आम्ही एक प्रॉडक्ट बिल्ड करतोय सीसी नावाने, वायडी बाबाच्या थ्रू. सीसी बाय वायडी बाबा. खूप नेक्स्ट लेवल प्रॉडक्ट आहे. ऍक्च्युली उद्याच त्याची लॉन्चिंग आहे आमची. आम्ही क्लायंट सोबत लॉन्चिंग करतोय सर. थोडं कॉम्पिटिशनल प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. बट इट्स रिलेटेड टू B2B इंडस्ट्री फॉर एज्युकेशन. म्हणजे स्टुडंटसाठीचा तो प्रॉडक्ट आहे. पण या सीसी आमचा जो प्रॉडक्ट आहे ना, या प्रॉडक्टमध्ये सर आता आम्हाला इन्व्हेस्टर सुद्धा भेटलाय. आणि अजून आम्ही प्रॉडक्टला 1 रुपयाही सेल केलेला नाहीये. सो सिम्पल आहे बॉस. जॉब सोडा, पैसे कमवण्यासाठी तुम्ही बरोबर खालून आग लागते आणि तुम्ही पळायला सुरुवात करतात. आणि जोपर्यंत खिशात पैसा येत नाही ना तोपर्यंत तुम्ही पळत राहतात. आता मला लोक म्हणतात का रे तू तर काल नामदेवराव जाधव सोबत पुण्याला होता. म्हटलं होतो ना. आणि रात्रीचं तुझं स्टेटस भंडारदाऱ्याला काजवे महोत्सवाचं होता. नंतर म्हणतात अरे तू आज सकाळी तर संगमनेरमध्ये भेटला. परवा दिवशी माझ्या एका जुन्या क्लासमेटचा मेसेज, अरे यशोदीप आपण फर्स्ट इयरला आहे ना सोबत होतो पण मला ड्रॉप पडला आणि आता माझं म्हणजे मी लग्न वगैरे झालेलं आहे, माझ्याकडे जॉब नाही तर मला हेल्प कर म्हणे. मला सिरियसली तिला ओळखलं नाही. पण तिने माझी गाडी सिन्नरच्या टोल प्लाझावरती बघितली. बॅकग्राऊंडला जे माझं होतं ना वायडी बाबा की बोल, त्याच्यावरनं तिने ओळखलं आणि मला त्याच वेळेस तिने मेसेज केलेला. आता परवाची गोष्ट, मी याला होतो संभाजीनगरला होतो. तर संभाजीनगरला एक कलिग आले माझे आणि मला कॉल केला त्यांनी आणि मी मेसेज टाकून दिला, कॅन आय कॉल यू लेटर, आय मीन मीटिंग. आणि मी गाडीत बसलेलो, ते आले टकटक केलं, अरे काय भाई किती खोटं बोलतो. मी कोप्याला हा म्हटलं अरे इतकी कॉल येतात दिवसभरात, मला नाही बोलू वाटत म्हटलं म्हणून नाही बोललो. आणि त्यातला तुझा नंबर सेव्ह नव्हता म्हटलं. म्हणजे कधी कधी फायदाही होतो, कधी कधी खूप मोठा तोटाही होतो. मी पण गोप्याला गेले शूट चालू असतात, आय विल कॉल यू बॅक. हा भले मी शूट झालेलं आहे पण आय विल कॉल यू बॅक. सर मला एवढं कळतं सर. आता मी जर मीटिंगला बसलोय ना, हे डिव्हाइस आहे ना सगळ्यात म्हणजे खाणे. म्हणजे मी लिटरली आता रविवारी नाही ते टॉक्सिक डे म्हणून डिक्लेअर केलाय. जसं स्वतःला मी मंगळवारचा उपवास करतो ना, तसा रविवारचा आता मोबाईलचा उपवास चालू केलाय. म्हणजे लिटरली सर बुक रिडिंग करतोय. म्हणजे मी आता गेल्या 1 महिन्यामध्ये ना 2 पुस्तक वाचून काढले. द सिक्रेट लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि रिच डॅड पुअर डॅड पूर्ण वाचून झाले ना. आता मी कॅश फ्लो क्वाड्रंट चालू केलंय. कॅश फ्लो क्वाड्रंट इट्स अगेन डन बाय रॉबर्ट कियोसाकी. रिच डॅड पुअर डॅडचा पुढचा भाग आहे, ज्याच्यामध्ये 4 क्वाड्रंट असतात. एक व्यक्ती असतो त्याचं बिझनेसमॅन, ॲज अ एम्प्लॉईड, ॲज अ सेल्फ एम्प्लॉईड, ॲज अ इन्व्हेस्टर.
अशा 4 पद्धतीने त्यांची मेंटॅलिटी कशी असते पैसा यूज करण्याची, याच्यावरती ते पुस्तक आहे. आणि याने तुमचे विचार बदलतात. मला असं वाटतं बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष देण्यापेक्षा, दुसऱ्यांचे मन जपण्याचा विचार करण्यापेक्षा, लेट्स फोकस ऑन युअर सेल्फ, युअर पर्सनल डेव्हलपमेंट. ते तुम्हाला आयुष्यभर टिकून राहील. वा. सर आता बॅक टू करिअर. तर सर 12th नंतर आता आपण जसं मग 10th बोललो की 12th नंतर कशा कोणकोणते फील्ड्स आहे हे ओपन आहेत मुलांकरता 12th नंतर 12th नंतर? 12th नंतर सर खूप जास्त फील्ड, जसं की मी तुम्हाला मगाशी एक एक्झाम्पल दिलेलं, त्या सायकोलॉजी झालेल्या ताई पुण्याच्या, ज्यांच्याशी माझं आता नाशिकला कम्युनिकेशन झालेलं आमच्या प्रोग्राममध्ये. तर सायकोलॉजीमध्ये सो चांगलं करिअर आहे. फिजिओथेरपीमध्ये आता समजा मी आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं, मी स्वतः आता कालच फिजिओथेरपी केलेली. सो फिजिओथेरपीमध्ये पण एक छान करिअर आहे. नॅचरोपॅथी आहे. त्याच्यानंतर सर मला आधी वाटायचं नर्सिंगला करिअर नाही आहे, पण जेव्हा मी UAE जाऊन आलो, भयंकर करिअर आहे सर. मेडिकल साईडला UAE मध्ये खूप स्कोप आहे. आणि मी तुम्हाला सांगू मित्रांनो, कोणतं एज्युकेशन घ्या, तुमची तयारी राहू द्या बाहेर जाण्याची, भयंकर स्कोप आहे. म्हणजे आज UAE मध्ये जर तुम्ही गेलात ना, साधे तुम्ही ड्रायव्हर असाल तर महिन्याला 2 लाख रुपये कमवाल. आणि आपला इकडे शहाणा याच्यातच खुश होतो, 24 लाखाचं IT मध्ये पॅकेज भेटलं. अरे भाऊ, तिकडे ड्रायव्हरला 24 लाखाचं पॅकेज आहे. लिटरली, म्हणजे मी काय फेकत नाही बॉस, जा माझ्या इंस्टाग्राम पेजला बघून या. मी ऑलरेडी ड्रायव्हर लोकांचे इंटरव्ह्यू घेतलेत UAE ला असताना. म्हणजे आणि सगळे अगेन तिथे इंडियन लोक थोडे स्टेटसचे, हुशार लेवलचे, अकाउंटिंग वगैरे जॉब करतात. तिथे ड्रायव्हरचं जॉब करणारे पाकिस्तानी, बांगलादेशी आणि श्रीलंकियन आहेत. तरी कमवत तरी ते 2-2 लाख रुपये कमवतात. म्हणजे आपले इंडियन किती कमवतात. असते. आणि त्यात आपले झोलर आपले झोल आपले असे. अहो सर, आमच्या एक फ्रेंड होता तिथे, त्यांना मी भेटलेलो. त्यांचे मिस्टर तिथे जॉब करायचे आणि त्या सायमल्टेनियसली त्यांनी याचा व्यवसाय चालू केला, इमिटेशन ज्वेलरीचा. बापरे. नेक्स्ट लेवल आहे. इंडियन कधी वाया जात नाही सर, जुगाड हो सर. आणि त्याच्यात आपला पडित भागातला असेल ना, तर मग विषयच नाही. बागायतदार तरी मी म्हणेल, बागायतदार खरंच तेही हुशार असतात, बट आमच्या पडितवाल्याला दुसरं ऑप्शनच नसतं. दिवसभर काय करायचंय, पैसा काहीतरी नको लावायचं. येस. वा सर. तर मला सांगा की आता ऑब्विसली जी मुलं येतील ते तुमच्याकडे येतीलच, खाली नंबर टाकलेला असेल, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, करिअर काउन्सिलिंग करता. बरोबर. तर मला एक सांगा सर की अनकन्व्हेन्शनल फील्ड्स जसं की कॉन्टेंट क्रिएशन, फ्रीलान्सिंग, एंटरप्रेन्योरशिप, स्टार्टअप, याबद्दल काय सांगाल? मुलांनी कसं याच्याकडे पाहिलं पाहिजे? सर, स्टार्टअप, एंटरप्रेन्योरशिप आणि फ्रीलान्सिंग आणि कॉन्टेंट क्रिएशन, मी एक स्पष्ट बोलेल, कदाचित विद्यार्थ्यांच्या पालकांना ही गोष्ट आवडणार नाही. फुल टाईम म्हणून बघा, 3 वर्ष स्वतःला देऊन बघा, यू विल मेक हिस्ट्री. 101%. जर 6 महिन्यात एखादा व्यक्ती 1 मिलियन फॉलोअर करू शकतो, तुमच्याकडे 3 वर्ष आहेत. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कोणताही व्यवसाय असो, कोणतीही गोष्ट असो, तिला जर सक्सेस करायचं असेल तर तिच्यासाठी 1000 दिवस देणं गरजेचं असतं. 1000 दिवस इज इक्वल टू 3 इयर्स. डिग्रीमध्ये तुम्ही जो वेळ घालवताय, तोच वेळ जर तुम्ही या ठिकाणी घालवला, तो आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ऑनलाईन एज्युकेशन आणि डिस्टन्स लर्निंग का गरजेचं आहे? जर तुम्ही ऑनलाईन लर्निंग आणि डिस्टन्स लर्निंग चालू ठेवलं आणि त्याच्यासोबत जर पूर्ण फोकस जर तुम्ही ह्या ज्या गोष्टी बोललात ना, स्टार्टअप, एंटरप्रेन्योरशिप आणि अजून काय बोललात, कॉन्टेंट क्रिएशन आणि फ्रीलान्सिंग, याच्यावरती केलं ना, मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचं करिअर 100% घडेल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे तुम्ही विषय काढला जे, तर म्हणून सांगतो, शिर्डीला आपलं YD बाबाचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी तुम्हाला माझं ऑफिस एनी टाईम अवेलेबल आहे. तुम्ही डायरेक्टली तिथे शिफ्ट होऊ शकता. शिर्डीला साईबाबाच्या कृपेने सकाळचं, दुपारचं, संध्याकाळचं जेवणसुद्धा फ्री आहे, नाश्तासुद्धा फ्री आहे, सगळं काही तिथे सगळं अवेलेबल आहे. तिथे या राहायला, माझ्यासोबत तिथे जॉईन व्हा, सोबत मिळून स्टार्टअप करूयात. यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे? माझी पूर्ण टीम आहे 10 लोकांची, तिचं तुम्ही युटिलाइज करा. पण यायचं असेल तर ते फक्त स्टेटस टाकण्यापुरती स्टार्टअप करण्यासाठी येऊ नका. जर एखादी आयडिया असेल, फंडिंगचा प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे पैसा नाही आहे, माझ्याकडे स्टार्टअपची आयडिया नाही आहे, पण माझ्यामध्ये किडा आहे स्टार्टअप करण्याचा, माझ्यामध्ये किडा आहे कॉन्टेंट क्रिएशन करण्याचा, फ्रीलान्सिंग करण्याचा, तर तुम्ही माझ्याकडे या. डेफिनेटली मी तुम्हाला हेल्प करेल. वा. कॉन्टॅक्ट दिला असेल ना, तुम्ही नक्की सरांना कॉन्टॅक्ट करा. एक्झॅक्टली. आणि सर, शेवटचा प्रश्न, शेवटचा नाही, सेकंड असते, तर असे कोणते बुक्स आहे किंवा वेब सिरीज आहे जे मुलांनी पाहिले पाहिजे? सो फर्स्ट ऑफ ऑल, आजकालच्या दुनियेला जर मी म्हटलं तुम्ही बुक्स वाचा, तर ते वाचणारच नाहीये. बट मी तुम्हाला सांगेल मित्रांनो, बुक्स नका वाचू, परंतु कमीत कमी तुम्ही काही समरीज ऐकायला सुरुवात करा. लेट स्टार्ट विथ द सिक्रेट. द सिक्रेट एक असं पुस्तक आहे ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणू शकतो. तुम्ही या जगामध्ये कोणतीही गोष्ट मिळवू शकता, कोणतीही गोष्ट, प्रत्येक गोष्ट तुम्ही मिळवू शकता. जर तुम्ही ठरवलं ना,
तर तुम्ही अगदी तुम्ही झोपडीत राहत असाल तर तुम्ही अगदी व्हाईट हाऊसचं सुद्धा स्वप्न बघू शकता आणि ते पूर्ण होतंय आणि लोकांनी ते केलंय आणि हे तुम्हाला द सिक्रेटमध्ये बघायला भेटेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, विराट कोहली यांच्या व्हिडिओज अवेलेबल आहेत यूट्यूबवरती. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये द सिक्रेट कसं ॲप्लाय केलं आहे. सो तुम्ही सुद्धा ते करू शकता. त्यामुळे तुम्ही द सिक्रेटपासून सुरुवात करा. आणि मूवीज म्हणाल सर तर माझा वन ऑफ द फेवरेट मूवी आहे तो म्हणजे गुरु. गुरु हा मराठी नाही तर अभिषेक बच्चन यांचा, ओके. जो की धीरूभाई अंबानी यांच्या जीवनावरती आहे. हो, तो खूप छान आहे, मला तो खूप आवडलेला. त्यानंतर पिक्चर्स नावाची वेब सिरीज वेब सिरीज हा ती येस कमाल, म्हणजे स्टार्टअप रिलेटेड. मला मोस्ट ऑफ द स्टार्टअप रिलेटेड आवडतात. आणि माझा वन ऑफ द बेस्ट आवडता ॲक्टर म्हणता येईल रणवीर कपूर, सॉरी मला त्याचं नावामध्ये कायमच कन्फ्यूज होतं. मी त्याचं मूवीचं नाव सांगतो, तुम्ही समजून घ्या. तो म्हणजे आपला रॉकेट सिंग जो त्याचा मूवी आहे, हा रणवीर कपूर. तर मग त्याची जी मूवी आहे तो मूवी झाला, किंवा त्यानंतर असे आहेत सर मूवीज का जे बिझनेस रिलेटेड आहेत, तेच आपण बघितले तर खूप जास्त फायदा होईल. जसं की एक उडान नावाचा मूवी आहे, साऊथ इंडियन मूवी आहे. म्हणजे द सिक्रेट खरंच त्या माणसाने अप्लाय केलं. घरात काहीच नव्हतं, साध्या छपराच्या घरात राहणारा माणूस, पत्र्याच्या घरात राहणारा माणूस, पण म्हटला नाही बाबा म्हणजे मी स्वप्न ठेवते प्रायव्हेट जेट घेण्याचं. तो म्हणे मला विमानाचीच कंपनी टाकायची. आणि त्या माणसाने ती चालू केली. इतके त्याला प्रॉब्लेम आले तरी त्याने चालू केले. म्हणून मला वाटतं की उडान प्रत्येकाने परत एकदा बघावं. मी हॉलिवूड वगैरे या गोष्टींना प्रमोट नाही करत, परंतु तरी एक मूवी मला खूप आवडतो, तो म्हणजे कोणता, द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस. आपल्या बापाची जर किंमत आपल्याला जाणून घ्यायची असेल तर द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस नक्की बघा. त्याच्यानंतर द फाउंडर मॅकडॉनल्ड्सवरती जो मूवी आहे, रिक रॉक्सवरती, तो नक्की बघावा. त्यानंतर मनी बॉल्स म्हणून मूवी आहे, तोही बघावा. त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यानंतर एक बिझनेसमॅन नंबर 1 महेश बाबूचा एक मूवी आहे, जो की थोडासा क्राईम रिलेटेड आहे. ओके. बट हां, पण तो पण एक छान मला वाटला, म्हणजे मोटिवेटेड वाटला. तुम्ही त्या लाईनला जाऊ नका, पण त्यातले काही मर्म घेण्याचा प्रयत्न करा. VIP 2 जो मूवी आहे तो माझ्या प्रत्येक भगिनीने बघावा अशी माझी इच्छा आहे. कारण एक लेडी एंटरप्रेनर काय घडू शकते ना, ती VIP 2 मध्ये बघायला भेटेल. हां, येस. त्याच्यानंतर एक तुम्हाला मिस चायवाली किंवा काहीतरी एक लेडी आहे, साऊथ इंडियन मूवी येतो. त्यामध्ये ती लेडी साऊथ इंडियामध्ये स्वतःचं चहाचं शॉपचं तिचं स्वप्न असतं, तर तो एक बघावा. त्यानंतर एक लंडनची मिसळ की काहीतरी एक असं एक मराठी मूवी आहे, मुक्काम पोस्ट लंडन की काहीतरी आहे, रिसेंट Amazon प्राईम वरती येतो मूवी. रिसेंटची ना, जुनी नाही आता रिसेंटचीच आहे. रिसेंटची आहे. हा, भरत जाधव आहे त्या. येस. तर त्यामध्ये त्यांचंही म्हणजे आहे, कॉमेडी आहे, परंतु बापाच्या स्वप्नासाठी, म्हणजे बापाचं जे स्वप्न आहे त्यासाठी मुलं आणि मुली कोणत्या लेवलला जातात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, लेवलला जातात म्हणजे इन द सेन्स पॉझिटिव्ह वेली बोलतोय मी. तर ते त्या मुलींनी खूप छान पद्धतीने दाखवलंय. तर तो एक मूवी चांगला आहे. म्हणजे एका साईडला मुलं कसे वागतायत आपण बघतोय की ड्रिंक करून अक्षरशः लोकांना चिरडत चालले, आणि दुसऱ्या साईडला आई वडिलांसाठी मुलं काय करतायत, म्हणजे अक्षरशः ते विचार नाही करत की त्यांच्या जिंदगीमध्ये काय परिणाम होणार आहे, त्यांना डिप्रेशनमध्ये जावं लागेल, त्यांच्या जीवनातला एखादा महत्वाचा भाग बाजूला जाईल म्हणून ते काय डिसिजन घेतात आई वडिलांसाठी. आणि एका ठिकाणी मुलं ड्रिंक्स करतात, सिगरेट घेतात, आणि याच्यामध्ये सध्या मुलींचंही प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे मी अशा खूप साऱ्या मुलींना अक्षरशः जवळून बघितलेलं आहे ज्यांना लिटरली रेग्युलर ड्रिंकिंग आणि या सगळ्या गोष्टींची सवय लागलेली आहे. म्हणजे अवघड आहे. आणि त्यामुळे पूर्ण त्या फक्त स्वतःचाच नाही विनाश करत आहे, तर त्यांच्या सभोवताली असणारी जी काही सिस्टीम आहे त्याचाही ते बॅड इम्पॅक्ट पडतोय खूप जास्त. सोशल मीडियामुळे खूप परिणाम वाईट पण झाले. मला असं वाईट पण झाले. एक्झॅक्टली सर, सोशल मीडिया नाही म्हणता येणार याला. आन्सर आहे ते म्हणजे आपल्याला आहे ना, ती वेस्टर्न कल्चर खूप भावलंय. म्हणजे आपल्याला तसं व्हायचंय. तसं होऊन चालणार नाही बाबा. हिंदू संस्कृती इतकी प्रॉपर आहे की स्टीव्ह जॉबला सुद्धा निमकरोली बाबाकडे यावं लागलं, मार्क झुकरबर्गला सुद्धा निमकरोली बाबाकडे यावं लागलं. असे खूप सारे लोक आहेत ते आजही सद्गुरूंकडे येतात.
आजही इस्कॉनचे टेम्पल तिकडे आहेत, आजही ओशोपुरम सारखे ठिकाणं तयार व्हावेत हे बाहेरच्या लोकांची इच्छा आहे. तेव्हा इंडियन संस्कृतीला कमी समजून तुम्ही दुसऱ्या संस्कृतीच्या नादी लागू नका. नाहीतर मग काय, आमच्या घरात आम्ही सगळेच मिळून ड्रिंक करतो, हे थोटांड बंद करा. चुकीचं. मी याच्या पूर्ण विरोधात आहे. सो सर, आत्ता 10वी-12वी रिझल्ट झाला तर मग आता मार्क जास्त पडले त्यांच्याकडे सगळेच टाळे करतात, टाळ्या. बरोबर. मग ज्यांचे कमी पडले किंवा मग त्यांच्याकरता काय सांगाल? त्यांच्याकरता खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. हा राग मनामध्ये धरा, रागासारखा ऑपॉर्च्युनिटी या जगात कोणती नाहीये, फेल्युअर सारखी ऑपॉर्च्युनिटी या जगात कोणती नाहीये. फक्त त्या ऑपॉर्च्युनिटीला डिप्रेशन, सुसाईड या गोष्टीकडे न नेता तुमच्या सक्सेसकडे न्या. जग बदलून जाईल. वेड्यासारखी मेहनत कराल. आज म्हणजे बोलतात की एक एम्प्लॉई 8 तास ड्युटी करतो, मॅनेजर 10 तास 12 तास ड्युटी करतो, फाउंडर 16 तास ड्युटी करतो. पण मी म्हणतो वेडा झालेला माणूस आहे ना 20-20 तास ड्युटी करतो आणि 3-3, 4-4 तास झोप घेतो. मी काय वेडा नाही झालेलो, पण मी माझं स्वतःवरून सांगतोय सर. म्हणजे मी लिटरली नाशिकवरून मुंबईवरून मी स्वतःच्या वेळेस येतो ना सर, उशिरापर्यंत येतो. म्हणजे लिटरली त्या दिवशी मी पुण्यावरून आलो सर, यू कॅन्ट बिलीव्ह. मी नारायणगावच्या कडेला गाडी एका ठिकाणी बाजूला लावली, सीट मागे लोटलं, 15 मिनिटं डुकली घेतली. परत पुढे गेलो, आळे फाट्याला गेलो, जेवलो नाही सर. का नाही जेवलो? झोप लागेल म्हणून. काहीच खाल्लं नाही. परत रिलॅक्स होऊन झोपून घेतलं. मागच्या मंगळवारची गोष्ट आहे, मी नामदेवराव जाधवांसोबत होतो. त्या दिवशी मला उपवास होता, माझ्या लक्षात पण नव्हतं मला उपवास आहे, पण लिटरली तो उपवास घडून गेला. कसा? गाडीमध्ये पिस्ता पडलेलं होतं आणि अंजीर पडलेलं होतं. तेच पॅकेट होतं डीमार्ट मधून स्वस्तात घेतलेले, 1 फ्री होतं म्हणून. लिटरली त्याच्यावरती दिवस काढला मी. आणि सरांची इथं गेल्यावरती त्यांनी आग्रह केला जेवणाचा, पण म्हटलं सर मला भूक नाही म्हटलं, कारण त्यांच्यासोबत जेवणामध्ये वेळ घालवण्यापेक्षा 2-3 एक्स्ट्रा व्हिडिओ रेकॉर्ड होतील, अजून एका लेखकाकडून अजून माहिती भेटेल म्हणून जेवण पूर्ण टाळलं, ज्यूस वगैरे घेतला. बट सर मजा येते या सगळ्या गोष्टी करता. ही हसली ही स्ट्रगल म्हणजे खरी मजा आहे. आणि आय नो दॅट की आफ्टर 2 years दॅट विल बी चेंजिंग. म्हणजे सगळं चेंज होणार आहे, सगळं बदलणार आहे. आणि जरी असं राहिलं ना, भगवंत जे देतोय त्याला मला ऍक्सेप्टेड आहे आणि मी त्याच्यात खुश आहे, मी आनंदी आहे. आणि मेरे चीज मालूम है, सब मंगल होगा, सब मंगल होगा, सब मंगल होगा. बस. वा 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 वा, कीप हसलिंग, बाकी काही नाही. येस. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही इथं आलात, आम्हाला टाइम दिलात आणि आमच्याकडे छोटीशी आठवण भेटली तुमच्याकरता. वाव. प्लीज सर. ओके, थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. खूप छान आहे. व्हेरी नाईस सर. करिअर ग्रोथ काउन्सिलर वायडी बाबा, थँक्यू सो मच थँक्यू सर. सो मच. व्हेरी नाईस. सो सॉरी सर, तुम्हाला प्रशांत बोललो मी, प्रसाद महाजन सर. थँक्यू सो मच. मित्रांनो, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, सरांच्या चॅनलला प्लीज फॉलो करा. त्यांचा द स्पेशियल कॉर्नर नावाने चॅनल आहे आणि त्यांच्या इन्स्टा पेजला सुद्धा जर तुम्ही रील्स बघत असाल, आमचं कोलॅबरेशनमध्ये असेल, त्यालाही फॉलो करा. सरांना सबस्क्राईब करा. आणि त्याचसोबत सरांचा एक खूप छान बिझनेस सरांनी आता रिसेंटली चालू केला आहे, तो म्हणजे इच अँड एव्हरीथिंग ते प्रिंट करून देत आहे, कस्टमाइज गिफ्ट्स देत आहे. सो तुमच्या जवळच्या लोकांना चांगल्या आठवणी देण्यासाठी, जसं की आज सरांनी मला एक आठवण दिली आहे, अशा आठवणी जर तुम्हाला जवळ हव्या असतील तर सरांशी कनेक्ट करा. फॉरएव्हर इम्प्रेशन नाव आहे, खाली येऊन जाईल तुम्हाला. येस येस येस. आणि डेफिनेटली त्यातनं तुम्हालाही एक चांगल्या पद्धतीने व्यवस्थित अफोर्डेबल प्राईसमध्ये सर त्या गोष्टी प्रोव्हाइड करतील. धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला प्रमोट केल्याबद्दल. येस येस. थँक्यू सो मच. थँक्यू. भेटू परत एखाद्या नवीन. नक्कीच आपण पॉडकास्ट घेऊयात. इंस्टाग्राम आणि युट्यूबवरून अर्निंग कशी करायची. आणि अजून एक आपण एक करू शकतो, तो म्हणजे हाऊ टू स्टार्टअप अँड बिझनेस. नक्कीच. शुअर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक क्वेश्चन बसावेत तर मला ईमेलवर मेल करा किंवा नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या 10वी-12वीच्या कोणत्याही मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय बाय.